पैसा खूप महत्वाचा आहे हे तुम्हाला कधी कळलं? एक. आणि पैशामुळंच सगळं होतं असं नाही हे तुम्हाला कधी कळलं? दोन. म्हणजे रत्नागिरीत गेल्यानंतर रत्नागिरीतला पहिला हेल्थ क्लब माझा आहे. म्हणजे हॉटेल चालू करूया का म्हटलं, अरे तुला भांडी कसता आली पाहिजेत पहिली. करा. मग तुम्ही जर वेळेचं नियोजन केलं तर तुम्हाला तुमच्या छंदासाठी तुमच्या कामासाठी बरोबर वेळ काढता येतो. मग आपण बाहेर जायचं. मग कुणाला आपण बोलायला जागा ठेवायची नाही, त्याशिवाय तुम्ही करू शकणार नाही. किती तुमची सेल्समॅनशिप चांगली आहे हो. माझ्या बायकोला पटवलं, मला अजून जमलं नाही. चितळे म्हणजे उषाताई, तर ती तेव्हा म्हणजे ह्या गोष्टीला आता किती 80 वर्षापूर्वी बरं. ती हाफ पॅन्ट घालून तिला कबड्डी खेळायला उतरावायला येत होते. अरे बापरे. की मला माहिती आहे माझ्यामध्ये काय गुण आहेत, पण मी लग्न करून जेव्हा दुसऱ्या घरी जाते तेव्हा माझ्यातले अनेक गुण मला बंद करावे लागतात. दाखवायचा कार्यक्रम झाला, त्यांचा होकार आला, आता हे ठरणार असे परत आलं आणि त्यांना सांगितलं कोणीतरी की या मुली सगळ्या खेळतात, दूध बीत भरपूर पितात, सगळ्या व्यायाम करणारे आहेत. एक आपला लघुउद्योग आहे, छोटा उद्योग आहे, ती घरी करते, तो तिला मोठा करायचा आहे हळूहळू. तर तिला तुम्ही काय सल्ला द्याल? प्रत्येकीने एक एक सल्ला द्यावा. तरच धंदा मोठा होतो. तुमच्या बोलण्यानं मला अंदाज आला तुम्ही कसा व्यवसाय करता. आजच्या मुलींना, स्पेशली आज वुमन्स डे आहे, महिला दिन आहे, मुलींना वाढवताना त्यांच्यामध्ये कुठला नेमका गुण आपण, प्रत्येक मुलीमध्ये हा गुण असायला पाहिजे? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रमणेमधल्या उद्योग मंत्र सेगमेंटचं हे पहिलं राऊंड टेबल आहे, हे पहिलं गप्पाष्टक आहे. या फुल स्क्रीनमध्ये तुम्ही माझ्या अवतीभोवती हा सगळा महिला राज पाहत असाल. महिला दिन विशेष असा हा सेगमेंट असणार आहे, असा हा एपिसोड असणार आहे. यांची ओळख मी करूनच देईन, पण मला खात्री आहे की हा एपिसोड तुमच्या जगण्यामध्ये खूप काही नवीन घेऊन येणार आहे. तुमच्या इच्छा आकांक्षांना खत पाणी देऊन तुमचं जे स्वप्न असेल त्या स्वप्नाकडे वाटचाल कशी करायची किंवा काय केल्यामुळे ती वाटचाल होईल हे दाखवून देणारा एपिसोड असणार आहे. तर मी तुमचं स्वागत तर करेनच आणि तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देईन. आणि मग आपण या एपिसोडला तर सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी. हे जे या ज्या महिला माझ्या आजूबाजूला आहेत त्यांची मी ओळख करून देतो, मग एपिसोड होता होता त्याच्यामागची गंमत तुम्हाला समजेल. तर मी आधी ओळख करून देतो. ही फॉर्मल ओळख असेल, पण नंतर जेव्हा गप्पाष्टक सुरू होईल तेव्हा आणखी मजा येत जाईल याची मला खात्री वाटते. तर सुरुवात करूया. मी आधी ओळख करून देतो. माझ्या अगदी उजव्या बाजूला आहेत मीना आपटे. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मीनाजी. मीनाजींचं आपटे फूड्स असा उद्योग आहे मिरजेला, आणि त्या उभारण्यामध्ये, चालवण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर सुप्रिया बर्वे, या सुप्रभा हर्बल प्रॉडक्ट्स त्यांचे आहेत आणि त्याही उद्योजिका आहेत. सुनीला देवधर या आर्ट ऑफ लिव्हिंगचं खूप काम करतायत आणि ॲथलेटिक्समध्ये त्या प्लेयर होत्या पुण्याकडून खेळत होत्या आणि खेळाडू म्हणून त्यांनी नाव कमावलं होतं. वैशाली भट माझ्या शेजारी आहेत. विरंगुळा हॉटेल हे त्यांचं आहे, शेती आहे, पेट्रोल पंप आहे वासवडला, आणि खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची ओळख हळूहळू कळेलच आपल्याला, पण उद्योजिका या आहेत. माझ्या डाव्या हातूला आहेत रुक्मिणी साठे, या गृहिणी आहेत, शिवाय बोन्साय मास्टर आहेत. बोन्साय वेगळ्या प्रकारचे ते बनवतात. त्यानंतर आहेत शिल्पा पटवर्धन, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा आहेत त्या. जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी ते पद भूषवलंय. शिवाय त्या राजकारणामध्ये सुद्धा आहेत, भाजपच्या पदाधिकारी आहेत त्या, आणि विविध संस्थांवर त्या काम करत असतात. आणि माझ्या त्या टोकाला आहेत वर्षा पटवर्धन. तर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. वर्षा जी आहेत त्या हेल्थ क्लब चालवतात. शिवाय इतरही त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत. याच्यामध्ये जाम, श्रीखंड, बासुंदी वगैरे प्रॉडक्ट्स असतात. या मल्लखांबपटू आहेत, या सुद्धा खेळाडू आहेत, योगा शिकवतात. तर अशा सगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या या महिला आज माझ्यासोबत आहेत. उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उद्योजकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी म्हणून हा सेगमेंट आपण सुरू केला. मित्रमणेवर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग महिला दिनाचं औचित्य साधून या वेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिलांचा अनुभव आपण समजून घ्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर मी आता तुम्हाला सांगितली तर तुम्ही अवाक व्हाल, तर या सगळ्या सख्या बहिणी आहेत.
करमरकर कुटुंबीय आहे ते सगळे, आणि मग लग्नानंतर वेगवेगळ्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी तो उद्योग सुरू केलाय. तर या सगळ्या सख्ख्या बहिणी आहेत आणि एकूण 9 जणी, त्यापैकी 2 जणी आता आपल्यात नाही आहेत. तर त्यांची ओळख आपण यथावकाश करून घेऊया. तर तुमचं स्वागत आणि सुरुवात करूया. मला तुमचा पोर्टफोलिओ समजल्यानंतर सुरुवातीला असं वाटलं की सगळ्याच वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करता तुम्ही, उद्योजिका आहात. लहानपणापासून तुम्हाला जी तालीम मिळाली त्यातून तुम्ही मोठ्या झालात, मोठ्या दुसऱ्या घरामध्ये गेल्यानंतर तिथं तुम्ही उद्योग सुरू केले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळा अनुभव मिळत असतो आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचा असतो पैसा. उद्योगासाठी पण लागतो, शिक्षणासाठी पण लागतो, भुकेसाठी पण लागतो, पैसा लागतो. पैसा खूप महत्त्वाचा आहे हे तुम्हाला कधी कळलं? एक. आणि पैशामुळंच सगळं होतं असं नाही हे तुम्हाला कधी कळलं? 2. माझे वडील मदर करमरकर आणि आई यांनी आम्हाला लहानपणापासून वेगळ्या तऱ्हेने वाढवलं. व्यायाम हा तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही व्यायाम सकाळी जाऊन पळून आल्याशिवाय तुम्हाला चहा कॉफी दूध मिळणार नाही. चहा कॉफी आमच्याकडे नव्हतीच, दूधच प्यायचं. आणि ते आमचा व्यायाम घ्यायचे आणि मगच आमचा दिनक्रम चालू व्हायचा. त्यांनी असं कधी आम्हाला फोर्स केला नाही की तुम्ही हेच करायला पाहिजे, तुम्ही तेच करायला पाहिजे. तर सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे त्यांचं जास्ती लक्ष होतं. ते खूप संस्थांचे अध्यक्ष, खूप योगा, खेळ, वैद्यकीय या सगळ्यांच्या ते संस्था चालवत. आणि ते चालवताना कसं चालवायचं, कसं पुढं न्यायचं याचा त्यांचा हातपाय नव्हता. त्यांनी सगळ्या मुलींना, म्हणजे ते पूर्वी अमरशाशी म्हणून एक संस्था होती, त्याच्यामार्फत पंच परीक्षा घेतल्या जायच्या आणि त्याच्या पत्रिका त्या केंद्रावर पोचवायच्या. म्हणजे बेळगावात म्हणा, पुणे म्हणा. तर आम्ही 4थीत असताना आम्हाला ते रेल्वेनं ते घेऊन पाठवायचे. 4थीत असताना? हो. किंवा या माझ्या लहान बहिणींनी, आता सगळ्यात मी मोठे, मुंबईला आम्हाला ह्या दोघी तिघींना घेऊन पाठवलं. तिथं यांचं योगासनाची प्रात्यक्षिक होती. मुंबईसारख्या शहरात गेल्यावर आधी लोकल माहीत नाही, मी एक कोणाला घेऊन गेलो होतो तुम्ही? कोणाला? तुमच्यावर कोण होतं? हां, कोण होतं? मी आणि वर्षा. तुम्ही दोघे होत्या? हां. बर. मग तिथं गेलं. मुंबईत म्हणाले तोंड दिले देवानी, पोलीस असतात, चौकशी करायची आणि जायचं आणि घेऊन जायचं. म्हणजे न घाबरता कुठलंही काम मुली आहेत म्हणून त्यांनी सांगितलं नाही, असं केलं नाही. एक मिनिट, थोडंसं थांबवतो, परत तुमच्याकडे येतो. तुम्हाला आठवतंय? होय, मला आठवतं. आणि आम्हाला त्यांनी कधी मुली म्हणून वाढवलेलंच नाही. आम्हाला प्रत्येकीला त्यांनी असं वेगळी व्यक्ती म्हणून वाढवलं. तुमच्यात प्रत्येकीला निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आली पाहिजे. कुठल्याही क्षणी तुम्ही माघार घेता कामा नये. कुठल्या येईल त्या प्रसंगाला तुम्ही तोंड दिलं पाहिजे. म्हणजे त्या काळात सुद्धा, आता हा विषय नाही असं, पण आम्हाला असं पाळायचं असतं, अमकं असतं, हे आम्ही कधी लहानपणी आम्हाला माहिती पण नाही. इतके त्या काळात सुद्धा त्या आमच्या आईवडिलांचे विचार प्रगत होते. बर. म्हणजे माझी मोठी बहीण चितळे, म्हणजे उषाताई, तर ती तेव्हा, म्हणजे ह्या गोष्टीला आता किती 80 वर्षापूर्वी, ती हाफ पॅन्ट घालून तिला कबड्डी खेळायला उतरावायला येत होते. अरे बापरे. म्हणजे ज्या काळात मुलींना असं बाहेर स्वातंत्र्य नव्हतं, त्या काळात आमच्याकडे असं आम्हाला कधी वाटलेलंच नाही की आम्ही मुली आहोत म्हणून आम्ही हे काही करू शकत नाही. किंवा आम्हाला असं कधी माहितीच नाही, किंवा आम्ही एवढ्या बहिणी आहोत म्हणून आम्हाला एकदाही आई अप्पांनी असं आम्हाला कधी म्हटलेलं पण नाही की एवढी जबाबदारी आपली, या मुलींचं कसं व्हायचं किंवा काय. आम्हाला प्रत्येकीला त्यांनी अत्यंत संस्कार देऊन कार्यक्षम बनवलं. पण असं वडिलांची किंवा आईची ही जी धारणा आहे मुलींकडे पाहण्याची, ही कुठून आली एवढी एकदम म्हणजे लिबरल आणि अशा पद्धतीची? ते पहिल्यापासूनच तसे होते. मुलींनी मुलींसारखंच वागलं पाहिजे असं कधीच नव्हतं. किंवा हाफ पॅन्ट घालू नका किंवा अमुक ड्रेस, कधीही त्यांनी आम्हाला कुठलंही बंधन घातलं नाही. बरं. त्यामुळं आम्हाला पण ती सवय झाली की आई आमची कशालाही घाबरायचं नाही आधी मुळात. पण आई आणि वडिलांकडे हा जो विचार आहे
हा कशामुळे आला? वाचनामुळे आला की त्यांचे आई वडील तसे होते म्हणून आला? त्यांचे आई वडील पण तसे असावेत, बरं. कारण आमचं आणि त्यांचं इतकं काही भेट झाली नाही म्हणजे आमच्या ह्याच्यात. पण असतील, पण लहानपणापासूनच आम्ही आई अप्पांना बघत आलो. कधीही कुठल्याही प्रसंगाला ते कधी घाबरले नाहीत, किंवा एखादा सामना कंडक्ट करायचा असेल, गर्दी झाली तर ते एकटे हँडल कुठला करायचे सामना? सगळे. आता हे अखिल महाराष्ट्र म्हटलं ना प्रसारक मंडळीने, त्याचे मोठे मोठे बॉम्बे स्टेटचे सामने मी भरायचे. सांगू का, महिलांसाठी हा. आपले जे पारंपरिक खेळ आहेत सगळे, हा, हा. त्याच्या स्पर्धा आम्ही घ्यायचो. बर त्याचबरोबर सांगी खुसुचू, खो खो, दगडी, कोंबडा म्हणा, पिंगा म्हणा, निसर्ग फुगडी म्हणा. सायकलिंग. तर ह्या स्पर्धा कशा घ्यायच्या? आता काय असतं, स्पर्धक असतात, बरोबर. पंच लागतात, होय. फुगडी खेळायची. तर दोन माणसं उभं राहायची. बरोबर. ते काय करायचं, मैत्रिणींना उभं करायचं, म्हणजे फेरे जास्ती सांगायचा. हो. तर आता आमचं काम काय, सगळं उभं करायचं आणि सगळे पंच बदलून टाकायचे. ही जी तुला चिटिंग नाही झाली पाहिजे. हा, हा बर. म्हणजे निकोप स्पर्धा व्हायला पाहिजे, अन्याय होऊन उपयोग नाही, आणि कुणाच्यावरही दबाव असता कामा नये. सगळं समोरासमोर आम्ही तुम्हाला करायचं. तुम्ही काय म्हणून सांगा? आणि ते हे करण्याकरता ते आमच्याकडनं तयारी करून घ्यायचे की ग्राउंड कसा आखायला पाहिजे, किंवा लोकांना कसं हे करायला पाहिजे, कुठल्या स्पर्धा कुठं घेतल्या पाहिजे, हे सगळं ते कंडक्ट आम्हाला. म्हणजे तेव्हा मी 6वी म्हणजे 5वी 6वीतच असेल, अशातही ते 4थी 5वीपासून ते करत होती. जवळजवळ ह्या महिलांचे सामने 17 वर्ष चालू होते, अरे बाप. बर. की फक्त महिलांचे ते सामने कुठे व्हायचे? असायचे. मिरजमध्ये. मिरजमध्ये. बर अंबाबी तालीम संस्था होती, तिचं मोठं ग्राउंड होतं बर. तिथे, आणि आप्पा त्याचे अध्यक्ष वगैरे पण होते, खूप काम करायचे. त्यामुळे हा प्रश्न कधी आला नाही सामने कुठे भरवायचे. त्यासाठी आम्हाला ते वर्गणी सुद्धा गोळा करायला जायचं, काही लाजायचं नाही म्हणायचे. वा वा. हो, बर. जायचं, वर्गणी मागायची, दाखवायचं. अशा तऱ्हेने आम्ही सामने होईपर्यंत तो सगळा खर्च आम्ही मिळवून आणत असो, बर. सगळ्याजणी. म्हणजे 3री 4थीपासूनच वर्गणी गोळा करायला 2-2 रुपये गोळा करायला सुद्धा आम्हाला पाठवायचे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणालात हे त्यांच्यात कुठून आलं, हा. तर माझ्या आईची जी आई होती, आई ह्या पण 5-6 बहिणी होत्या, बरं. आणि त्याही तितक्याच कर्तृत्ववान होत्या. म्हणजे त्यातली माझ्या आईची एक तिच्याहून धाकटी जी बहीण होती, सिंधुताई साठे, जी पुण्यामध्ये प्रथम म्हणजे स्वयंपाकाच्या ह्याचे क्लासेस घ्यायची. पुण्यातला पहिला क्लास त्यांचा? पहिला क्लास त्यांचा. बर. त्याच्यानंतर सगळ्याच आईच्या बहिणी पण अशाच हे होत्या, आणि तो वारसा पुढे त्यांनी आमच्या सगळ्यांच्याकडे दिला. एक. आणि दुसरी गोष्ट, आप्पांनी फक्त आमच्या पुरतं मर्यादित ठेवलं नाही. आमच्या ज्या मैत्रिणी होत्या, त्या आमच्या बाजूच्या ज्या मुली होत्या, त्या सगळ्यांना सुद्धा ते तितकंच कामाला लावायचे. त्यांच्या आईवडिलांना ते सांगायचे की त्यांनी मलखांब केला किंवा हे केलं तर काही होत नाही, त्यांनी सुद्धा ते करायलाच पाहिजे. म्हणजे आमची जी उषाताई होती, तर ती भारतातली पहिली मलखांबपटू होती. हो. आणि ज्या वेळेला आम्ही मिरज, सांगली तिकडे मलखांब, योगासनं करत होतो, त्यावेळेला पुण्या मुंबईमध्ये कोणीही करत नव्हतं. अरे बापरे. बर. त्यामुळे वेताचा मलखांब करायचो. वेताचा मलखांब. म्हणजे आता जो रोप मलखांब म्हणतोय तो रोप नव्हे. मलखांब नव्हता. कारण आता तो वेद म्हणजे- मिळतच नाही. मिळतच नाही. हो. पूर्वी त्या वेळेला वेत मिळायचा, वेतावर करणं थोडं जास्ती अवघड होतं. तो वेत असायचा, तो पाण्यात भिजत टाकायला लागायचा, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मलखांब केला जायचा. ते आम्हाला शिकवायचे, त्याच्याबरोबर इतर बाजूच्या मुली होत्या त्यांनाही ते शिकवायचे. म्हणजे त्याच्यानंतर मुख्य त्यांचं असं होतं की तुम्ही कोणत्याही गोष्टीला लाजता कामा नये. म्हणजे आपण आत्ता जे म्हणतो की पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, करेक्ट. तर ते त्यांनी आमच्यामध्ये न कळत इतकं भिनवलं की त्यांना, कारण नाही, ते म्हणायचे आपल्या शब्दकोशातनं नाही हा शब्द काढून टाका, मला येत नाही, मी करणार नाही, माझ्यानी होणार नाही, हे मला चालणारच नाही. त्यावेळेला त्यांचा थोडा राग यायचा की इतकं सगळं कसं होईल. ते म्हणाले काय वाटेल ते झालं तरी तुम्हाला हे करता आलंच पाहिजे. म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, मी 5वीत होते. आता आपण 5वीतल्या मुलींना कुठे असं परमिशन पाठवायला आणायला पाठवू का? आत्तासुद्धा नाही पाठवणार. पण त्या काळात जिल्हा परिषदेत जाऊन, सांगलीला जाऊन परमिशन आणायची होती. मी एकटीच जायची होते 5वीत. तर मी त्यांना म्हटलं, अहो आप्पा मी कसं काय जाणार, काय करणार? ते म्हणले देवानी तुला तोंड दिलेलं आहे ना, तिथे जायचं, तिथे विचारायचं,
अर्ज कसा लिहायचा आहे तो विचारायचा, अर्ज लिहायचा, सही करायची आणि परमिशन घेऊन यायची. म्हणजे मी परमिशन घेऊन आले नसते तर ते इतके रागावले असते की ती परमिशन आणलेली बरी असं वाटून ते इतकं. म्हणजे मला अंदाज आला यांना पण 4थीत जर तिकडे रेल्वेतनं पाठवणार असते तर तुम्हाला 5वीत पाठवणार असते. हो. आणि खेळच असं नाही तर त्यांनी आम्हाला सतार, तबला, गायन ह्या सगळ्या कला आम्हाला प्रत्येकीला शिकवल्या. हो हो. तुम्हाला वेगवेगळ्या मला कला पण तबला, शिकायच्या. हां. तुम्ही ही- तबला होता का? हो तुम्ही- म्हणजे आता प्रॅक्टिस नाही खरं. हा तर तबला शिकलेला आहे हो. तुम्ही? गाण्याचे क्लासेस होते, हे घे, तबला. अप्पा शिकवायला यायचे, म्हणजे मास्तर ठेवलेले होते. बर मी 5वीत इंदोरला गेले होते खेळायला, काय? कबड्डी, बर लंगडी, कबड्डी सगळं वा वा. खेळायला. बर तुम्ही कुठल्या कलेमध्ये होता? कलेमध्ये कुठल्या? गाणं? गाणं नाही, मी हार्मोनियम शिकत होते. मग घरातल्या घरातच मैफल होत असेल. आणि आई आमची त्या वयात म्हणजे 50च्या पुढं सतार आणि तबला वाजवून महिला मंडळाला साथ करायची त्यांच्या भजनी मंडळाला. बर वा वा. वयाच्या 81व्या वर्षापर्यंत खाली बसून 1 तास ती तबल्याची साथ करायची. या सगळ्यामध्ये आता तुम्ही जसं म्हणालात ना की सकारात्मक विचार असला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. आत्ता आपण पण तेच म्हणतो घराघरामध्ये. पण मला तुमच्याकडून एक असा अनुभव हवा आहे की तुम्हाला स्मरणात असलेला एखादा अनुभव की मला वाटलं ते होणारच नाही पण त्या शिकवणीमुळे हे झालं आणि मी ते केलं, असं काय सांगू शकाल एखादा अनुभव? मी सांगते. सांग. मी आधी रत्नागिरीला गेले, मग आधी तिथे छोट्या छोट्या शिबिरं घेतली व्यायामाच्या क्षेत्राशी. मी अजून त्यांच्या रत्नागिरीला तुम्ही निगडीत कधी गेला? 1978 साली लग्नानंतर. बरं, लग्नानंतर. हां. हां. मग तिथे शाळेत मी ऑनररी शिकवत होते. मग तेव्हा मी भारतीयमसाठी आप्पांना जाऊन तेव्हा बरीच वर्ष झालेली होती, बरं 15 वर्ष वगैरे झाली असतील. तर मी पुण्यात इथे त्या 10 मुलींना घेऊन मी आले. बरं आणि इथे आल्यानंतर इथे भारतीयमच्या लीडर होत्या एक सलमा म्हणून बाई. बरं. तर त्यांनी सांगितलं, खूप शिक्षक महाराष्ट्रातून आलेले होते आणि तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचे फॉर्म दाखवा. तर फॉर्मवर आमच्या शाळेतल्या त्या तिथल्या मुख्याध्यापकांनी सहीच केली नव्हती. म्हणजे तिथे असं त्यांनी काही कुणीच आणली नव्हती, म्हणजे जिथे आलेले लोक होते त्यांनी कुणीच आणलेली नव्हती त्याच्यावर सही. त्या बाईंनी सांगितलं की सगळ्यांनी परत जायचं शिक्षकांनी आणि सही घेऊन आल्याशिवाय मी मुलांना घेऊन जाणार नाही. माझी मुलगी, एक मुलगी 5वीत, मोठ्या मुलीला मी त्याच्यातनं घेऊन आले होते. छोटी दुसरी मुलगी होती ती माझी 3-4 वर्षाची होती. माझ्याबरोबर 10 मुली. आता मी म्हटलं ह्या मुलींना मी ठेवून मी कुठे जाणार एकटी. आणि तेव्हा अशा रत्नागिरीला जायला सोयी नव्हत्या, पटकन आत्ता गेले गाडीने असं नव्हतं. मी तिथे अशी विचार करत उभी होते, तेवढा ते गृहस्थ माझ्यासमोर आले आणि मला म्हणाले, तू मिरजेच्या मधुकरमरकरांची मुलगी आहेस? मी म्हटलं हो. मग ते त्या बाईंकडे मला घेऊन गेले आणि म्हणाले, अरे ही सरांची मुलगी आपल्या मिरजेच्या. त्या बाई म्हणाल्या, मग तुमची सही चालेल मला. आणि त्या सहीवर त्यांनी माझ्या मुलींना दिल्लीला नेलं रोग मलखांसाठी. वा वा. म्हणजे त्यांचे इतके विद्यार्थी होते. आणि म्हणजे मी त्यांना मी बघितलेलंच, त्यांनी मलाही बघितलेलं नव्हतं, पण ही करमरकरांची मुलगी आहे त्यांनी फेस रिडिंगवरनं ओळखलं. आणि हे मी अगदी विसरूच शकणार नाही, कारण मी एवढ्या मुलींची जबाबदारी घेऊन काय करायचं. आणि मी पण अशी खूप मोठी नव्हते, त्यामुळे मला काय करायचा प्रश्न पडला होता खरं. आपण निवडणुका लढवतो. मी 3 वेळा नगरसेवक होते. अरे वा. पहिल्या निवडणुकीत प्रत्येक माणूस मी हे करेन ते करेन यादी देतो. त्या निवडणुकीला आपली घरची पार्श्वभूमी आपण करू, ती पक्षाची पार्श्वभूमी, ह्या गोष्टी उपयोगी पडतात. होय. पण जेव्हा दुसरी निवडणूक असते तेव्हा तुम्ही काय केलं ते लिहायला लागतं. तुम्ही केलेलं काम, तुम्ही केलेलं काम लिहायला लागतं. आणि जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तर तुमच्या बायोडेटाला काही अर्थ नाही. माझे काका मोठे आहेत, माझे मामा मोठे आहेत, माझ्या आजोबांनी काम केले. बाबा तू काय केलंस सांग. पहिली निवडणूक ती असेल. बरोबर. मी एका ठिकाणी गेले, माझ्या वडिलांच्याकडे हजरजबाबी हा फार मोठा गुण होता. मी दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला एकांकडे गेले आणि त्यांना दिलं तर ते म्हणले, आलात 5 वर्षांनी मत मागायला. मलाही 2 मिनटं खरंच, मी 5 वर्ष त्यांच्याकडे आलं नाही, पण वडिलांचं हे होतं. मी त्यांना एवढं म्हटलं, मी तुमच्याकडे आले नाही बरोबर, पण मला जिथं पाठवलं ना तिथं मी रोज गेले. वा वा. बरं. मी निवडणूक लढवली ते तुमच्या घरी येण्यासाठी नाही लढवली. तुम्ही मला तिथं संस्थेत काम करायला पाठवलं.
ते काम मी इमाने इतबारे केलं नाही, म्हणून 5 वर्षांनी तुमच्याकडे मत मागायला आले. वा. परत हा जो गुण आहे, त्यांचं एक म्हणणं होतं की येत नाही म्हणून परत यायचं नाही. जेव्हा मागचं आपण माहीत आहे शेलार मामाची, मागचे दोर कापून टाकले की पुढच्या शिवाय रस्ताच नाही, बरोबर. मग तेव्हा आपला मेंदू वेगळं काम करतो. अनेकांना माहित नसेल तर आता मगाशी बोलता बोलता कळलं की या दोघी ज्या खेळाडू आहेत तर त्या इराणला सुद्धा गेल्या होत्या. आता सध्या इराण वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे, पण 1973 साली इराणला, तो किस्सा काय आहे? आम्ही ना 1973 साली भारतातर्फे 11 जणी गेलो होतो. 7th इंटरनॅशनल कॉन्फरन्स तिथे होती. बरं. तिथे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व म्हणजे प्रत्येक सांस्कृतिक कला दाखवायची होती. त्यात मी आणि वर्षा वेताचा मलखांब आणि योगासन या 2 गोष्टींकरता आम्ही दोघी गेलेलो होतो. पण आमचा वेताचा मलखांब इतका सुंदर झाला की त्यांना इराणच्या टीव्हीवर दाखवायचं होतं ते. बरं. तर त्याचा एक प्रश्न असा असायचा, एक तर तुमचं डेमॉन्स्ट्रेशन स्टेजवर आहे का बाहेरच्या ग्राउंडवर आहे. मग आम्ही स्टेज मागितलं होतं, कारण बाकी कव्वाली किंवा आमचं भांगडा नृत्य असे डान्स होते. तर वेताचा मलखांब तिथं करता आला नाही. मी म्हणलं आमचा एक ॲटम दाखवायचा राहिला आहे. ते म्हणले काय वेतात. त्यांना आता प्रश्न पडला की आता वेळ कसा द्यायचा. ते म्हणले दुसऱ्या देशाचं डेमॉन्स्ट्रेशन असेल तेव्हा तुमचा वेताचा मलखांब तिथं तुम्ही करा. तिथे वेताचा मलखांब लावला आणि आम्ही दोघीच होतो वेताचा मलखांब करायला. जेव्हा करायला लागले तर सगळे कॅमेरे आमच्याकडे उलटे वळले अरे वा. आणि सगळ्यांनी आमचा वेताचा मलखांब इराणमध्ये दाखवला. इराण गाजवलं तुम्ही. होय, म्हणजे तिथलं आमची कॉन्फरन्स 5 का 7 दिवसाची होती, पण आम्ही 21 दिवस राहिलो. आणि तिथल्या प्रत्येक गावातनं आम्हाला आमंत्रण यायचं, आमच्याकडे तुमचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवायला या. तर होय, त्यामुळे आम्ही 73 साली म्हणजे त्या काळात शिराज आणि इस्फहान हे म्हणजे गावं अशी प्रत्येक इराणमध्ये आमची डेमॉन्स्ट्रेशन्स खूप झाली. म्हणजे हा एक वेगळाच अनुभव होता. वेगळाच हो, तुमच्याकडे बघून असं वाटतच नाही की तुम्ही असं काय गाजवलं असेल. आणि बापरे. त्यानंतर आम्ही आलो. माझ्या वडिलांनी ना ही आता बहीण म्हणली की त्यांनी बरेच क्षेत्रात काम केलं. ते अखिल भारतीय वैद्यक परिषद, आयुर्वेद परिषद, ते कुस्तीचे पंच होते. म्हणजे मारुती माने किंवा गणपत आंदळकर यासारखे ज्यांनी हिंद केसरी हो, मिळवलं, हो. त्यांनी कुस्ती जिंकली की आमच्या घरी नमस्काराला वडिलांना करायला यायचे. कारण त्यांचे डावपेच त्यांना माहिती असायचे की हा डाव कधी टाकायचा. सगळ्यात महत्त्वाचं, जीवनात प्रत्येकाला कला भरपूर आहेत, पण कुठच्या वेळेला काय वापरलं पाहिजे हे बाद आहे. हे ज्याला समजलं तो माणूस सक्सेस झाला असं समजा. पण तो जो किस्सा आहे ना की तुम्ही भारतात आल्यानंतर यशवंतराव हो, चव्हाणांना भेट- तो आम्ही यशवंतराव चव्हाणांना भेटायला गेलो. त्या मुली मोठ्या होत्या. आमची वर्ष तर 5वीतच होती आणि मी 8वीत. म्हणजे मी 13-14 वर्षाची, ती 11 वर्षाची, अशा आम्ही दोघी गेलो. तर आता लीडर दिल्लीची होती. ती म्हणताना मिरज की कांचन वर्षा म्हटलं तर करमरकर, म्हटलं तर नाही, असं करायचे. ते परराष्ट्र मंत्री. मिरज की कांचन वर्षा विचारलं, ते म्हणजे मिरजेचं कोण म्हणलात, ते कराडचे. तर मी म्हटलं आम्ही दोघे. तर मग ते म्हणले नाव काय, तर म्हटलं कांचन करमरकर, वर्षा करमरकर. त्याने म्हटलं मध करमरकर कोण, कारण ते माझे वडील वैद्य होते आणि ते त्यांना औषध द्यायचे. मग ते म्हटलं आमचे वडील आहेत. ते म्हणले कांचन इथे बस, वर्षा इथे बस, आमचा आधी फोटो काढ. म्हणजे परराष्ट्र मंत्री जेव्हा असे चौकशी, परराष्ट्र मंत्री म्हणतात. हा, अरे वा. जेव्हा चौकशी करतात लीडर म्हणजे तुझे वडील कोण आहेत, ते काय करतात. म्हणजे त्या काळात तिथे सुद्धा असं आणि आम्हाला- किती छान. मग यशवंतराव चव्हाणांचं पण हे किती छान. यशवंतराव चव्हाणांचं एवढं बारीक लक्षात ठेवून त्यांनी मिरज म्हटलं, महाराष्ट्र म्हटलं. देश जवळ असला तरी गाव जवळ येतं तसं. आता मला साधारण अंदाज आला की तुम्ही कुठल्या मातीत खेळलेला आहात. आता थोडासा आणखी इंटेन्स टॉक मला असं वाटतं की तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर लग्न होईपर्यंत एका पोझिशनला आलेला असता. कारण लग्न कळत्या सवरत्या वयामध्ये होतं. आपल्याला कळतं की आपल्यामध्ये काय आहे, आपण काय करू शकतो, आपल्यातले गुण काय आहेत. समाजातल्या 90% स्त्रियांचं हेच होतं, जे मी तुम्हाला आता विचारणार आहे की मला माहिती आहे माझ्यामध्ये काय गुण आहेत, पण मी लग्न करून जेव्हा दुसऱ्या घरी जाते तेव्हा माझ्यातले अनेक गुण मला बंद करावे लागतात. माझ्या सगळ्याच गुणांना तिथे वाव मिळेल असं नाही. कधी कधी वाव मिळू शकतो पण तो दिला जात नाही. कधी कधी त्यांना त्याची दुसऱ्या घरामध्ये कल्पनाच नसते की असं काय होणार असतं. यामुळं ती जी मुलगी आहे ती हळूहळू बदलत जाते. एका अर्थानं तिच्यातलं इनर जो इन्स्टिंक्ट आहे तो कमी होत जातो. तुमच्या बाबतीत असं झालं का, एक, आणि मग झालं असेल तर त्यातून तुम्ही कसा मार्ग काढला?
ॲक्च्युली इनर इन्स्टिंग बदलत जातो, पण तो तुमच्या मनावर आहे. बर पहिली गोष्ट. बर ॲक्च्युअल आमच्या सगळ्या बहिणींची लग्न इतकी लवकर झाली. म्हणजे माझं 16व्या वर्षी झालं, 16, 17, 18 जास्तीत जास्त. 18 म्हणजे खूपच उशीर. बर तर 16व्या वर्षी लग्न झाल्यानंतर आमच्याकडे आप्पा असं सगळीकडे पाठवायचे काम करायला. त्याच्या उलट आमच्या घरामध्ये वातावरण होतं. करेक्ट. म्हणजे वाडा संस्कृती होती. म्हणजे चुकीचं होतं अशातला भाग नाही आहे बरोबर. की घरातल्या बायका घरातच राहायच्या Correct. किंवा जॉब करायचाही होता असंही नव्हतं. पण त्या 16व्या वर्षी मी मात्र मनाशी ठरवलं होतं की मी फक्त साठ्यांची सून म्हणून पुण्यामध्ये ओळखली जाणार नाही. मला माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व हे पाहिजे. मी काय जॉब वगैरे असं काही करत नव्हते, करतही नाही आहे. बर पण एक आप्पांनी सांगितलेलं होतं की नुसतं दिसण्यावर काही नसतं. म्हणजे आजकाल नुसतं दिसतं म्हणून लोक खूप भाळतात, पण नाही, तुमचं जे कर्तृत्व आहे ते कुठे ना कुठेतरी दिसलंच पाहिजे. मग ते तुम्ही कुठल्याही माध्यमातनं पुढे आणा. आप्पांचं एक होतं की माणसं जोडता आली पाहिजे. माणसं जोडण्याची एक कला आहे आणि ती माणसं जोडण्याची कला आणि ती मेंटेन करण्यासाठी तुम्हाला स्वतःला खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे ते कुठल्याही वेगळ्या तऱ्हेचे असतील. म्हणजे मला लहानपणापासून शिवणकामाची आवड होती. म्हणजे मी 3री 4थीत असल्यापासून असं झबली टोपडी माझी आत्या शिवायची, तसं शिवायची. म्हणजे मी आत्तापर्यंत जवळजवळ 1000-2000 मुलांना तरी झबली टोपडी दुपटी असं शिवून दिलेलं आहे. किंवा आता आमच्या घराजवळ जोशी हॉस्पिटल आहे, कोणीही असू देत इथे ॲडमिट, 100% मी डबा पाठवणार. आणि त्यांचं एक गोष्ट असं होतं, कुठल्याही माणसाला मदत करताना तुम्ही त्या माणसाच्या किती जवळ जायचं आणि त्या माणसाला तुम्ही दूर केव्हा करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अतिजवळ जाऊन त्याला तुमचा कंटाळा येईल असं तुम्ही वागता कामा नये. म्हणजे माणसं तर जोडायची, पण कुठे बाजूला थांबायचं कधी ते कळलं. बाजूला व्हायला हे वा. कळलंच पाहिजे. वा. तुम्हाला काय वाटतं, या जेव्हा तुम्ही लग्न होऊन दुसऱ्या घरात गेला तेव्हा काय परिस्थिती आणि त्यातून कसे तुम्ही पुढे आला? पहिलं एक, मी हायवेवर राहते, तिथे आमचं एकटंच एक घर आणि फक्त एक पलीकडं धाबा असं होतं. पण हॉस्पिटल होतं आमचं. त्या हॉस्पिटलमध्ये डिलेवरीचे पेशंट व्हायचे. पण आमच्या म्हणजे लग्न झालं म्हटल्यावर सातारला जे सर तालमीतले होते त्यांनी मला लगेच विचारलं, तर तू मलखांब शिकवायला येशील का गं? तर मी विचारते घरी. तसं शक्यच नव्हतं. म्हणजे आमच्या सासूबाईंच्या पुढं त्या काळात असल्यामुळं तसं काहीच मला करता आलं नाही. पण हे कुठं तरी ती एनर्जी वापरली गेली पाहिजे असं सतत वाटत होतं. मग त्या ह्याच्यात पेशंट असायचे डॉक्टरांचे, मग त्या ह्याच्यात आपण मदत करता येईल का? कारण माझ्या जाऊबाई गावाला गेल्या त्या. मग ते म्हणाले की आता मला पेशंट घेता येणार नाही, त्यांचा नर्सिंगचा कोर्स झाला. म्हटलं काय असतं होत्या ह्याच्यात करण्यासारखं म्हणजे पेशंटचं? तर ते म्हणाले, अगं तुला माहीत नाही. म्हटलं एक तुम्ही तिथे असताना मग मी उभी राहीन, तुम्ही म्हणाल तेवढं मी करेन. आणि तसं मी त्यांच्याबरोबर 150-200 पेशंट केले ते. म्हणजे तो एक्सपिरियन्स त्या म्हणजे मला असं वाटतं, जे मी लहानपणी माझ्या आईवडिलांनी जे कंपल्सरी खेळायला शिकवलं किंवा आत्मविश्वास जो दिला तो त्यामुळं मला मिळाला की मी शिकलेले नसले तरीसुद्धा मला हे करता येईल असं त्या ह्याच्यात ते केलं. मग त्याच्यानंतर मुलं मोठी होत आहेत म्हटल्यावर मला जुळ्या मुली झाल्या, त्या दुधाचा प्रॉब्लेम झाला म्हणून 2 म्हशी घेतल्या. 2च्या 4 तर तो सरदारजीचा जो धाबा होता त्याला तो माझ्याकडं आला आणि म्हणाला, बहीणजी आम्ही दूध मागताय. म्हटलं किती पाहिजे असं? मी मला रोज 100 लिटर पाहिजे आणि मी रोजच्या रोज पैसे देईन. म्हटलं हे 100 लिटर कोण देणार? म्हणजे मी माझ्या घरच्या पुरतं करते. त्याच्याकरता मी 10 म्हशी घेतल्या. 10च्या 50 झाल्या, 50च्या 250 म्हशींपर्यंत मी ते वाढवलं होतं. 250 म्हशी? हां. आणि त्या ह्याच्यात जर गडी त्रास द्यायला लागले तेव्हा बापरे म्हटलं हे आपल्याला म्हणजे असं उपयोग नाही, कारण म्हशींचं तर दूध काढलं पाहिजे. मग मी ॲट अ टाईम 15-16 म्हशीसुद्धा पिळत होते. म्हशी पिळणं अवघड आहे, पण त्या ह्याच्यात म्हणजे शेणाची खूप घाण वाटत होती. पण एकदा करायचं म्हटलं जिद्दीने, ती जिद्द आईवडिलांकडनं माझ्यात आली. म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला गाई म्हशी होत्या, त्यामुळं धारा काढणे, गाई म्हशींना कसं काय सांभाळायचं हे माहीत होतं. आणि तुमच्याकडे तुम्ही काय सांगाल, या सिच्युएशन बदलली दुसऱ्या घरात गेल्यानंतर, तर ॲडजस्ट कसं झालं तुम्ही? मी आमच्या घरातनं सोलापूरला आमची हे झाली
मिस्टरांची फिरती असायची. घरात सगळ्या कुटुंबात जमवून घेणं, 40 घागरी पाणी बाहेरनं आणावं लागत होतं. सगळेच आणायचे, म्हणजे माझ्याकरता असं नाही. पण या याच्यातनं पूर्वी आपांनी जे शिक्षण दिलं, कुठलंही काम हलकं नाही, सगळी कामं सारखी असतात. ते पाणी आणणं, हे करणं, असं कुठल्याही कामामध्ये कमीपणा किंवा येत नाही असं म्हणणं नाही झालं. सगळ्यांची जमून कुटुंबात एकत्र राहणं. बर. आम्ही सगळ्या बहिणी कुटुंबात राहतो, एकत्र राहिलो. कुणाचीही सासूची तक्रार नाही, कुणीही काहीही आपल्याबद्दल वाईट, आपण वागलो नाही तर कोणी वाईट वागत नाही. नाही तो हे एक- कारण म्हणजे कुठलंही काम पडलं तर न करता नंदेनं केलं पाहिजे, हिनं केलं पाहिजे असं न करता जेवढं होईल तेवढं प्रत्येक बहिणीने करायचं. करायचं. हे अलीकडे फार होत आणि चाललंय. स्वयंपाकाचं सगळ्यांनी सुगरण. अलीकडे खूप होत चाललंय ना हे. नाही म्हणजे माझे वडील असं सांगायचे की कामानी मनुष्य मरत नाही. त्यामुळे कामावरनं तुमची घरातनं भांडणं झाली आहेत वगैरे चालणारच नाही. नाही, पण काय होतं माहितीये का, आता मला हे लक्षात आलं की तुमच्या सर्व बहिणींवर वडिलांचा आईचा खूपच मोठा पगडा आहे, खूपच जास्त मोठा, म्हणजे हे मी समजूच शकतो. पण एका पॉईंट नंतर वडिलांची शिकवण कामी येईलच असं नाही. ती चुकीची असते नव्हे, तर माणसं समोरची बदललेली असतात. त्यामुळे तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायला लागतं की हे मला आता मी काय करू. तो पॉईंट कधी आला होता का मला हवं, म्हणजे आता तुम्ही जेव्हा त्या दुसऱ्या घरामध्ये गेलो, त्या गेल्यानंतर राजकारणात येणं हे सहज सोपं होतं का, मग तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागला असेल? कारण आपण असं गृहीत धरू की राजकारणात येणं ही वडिलांची शिकवण होती, म्हणजे समाजकारण, हे आपण गृहीत धरू. पण ऍक्च्युली ते एक्झिक्यूट होतं ना, तिथं तुम्हाला तुमचं डोकं वापरायला लागतं ना की मी कसं करू. तर भरपूर लागतं. ते कसं केलं? कसं झालं, लग्न 16व्या वर्षी झालं. आणीबाणीच्या काळात 75 साली लग्न होऊन गेलं. घरातलं एक सासरे तुरुंगात होते, चुलत सासरे, एक भूमिगत होते. घरातलं सगळं वातावरणच बदललेलं होतं. पहिल्यांदा माझं माहेर काँग्रेसवालं, आणि इकडं आल्यावर कट्टर सगळे संघ आणि जनसंघ. नंतर भाजपची स्थापना झाली. म्हणजे रत्नागिरीतली भाजप स्थापन करायची पहिली मिटिंग आमच्या घरात झाली. बरं. म्हणजे इतकं भाजपचं आमच्या घरात वातावरण. मी म्हणायची माझी मुलं संघाबिंगात जाणार नाही तो, कारण आम्हाला कधी माहितीच नव्हतं. पण परिस्थिती, वातावरण आणि आपलं बघणं, की आता ह्या जसं म्हणल्या की प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक वेगवेगळ्या अँगलने माणूस बघतो. गेल्यानंतर आता समाजात आपल्याला काम करण्याची गरज आहे. आत्ता आपल्या घरातली 2 कर्ते पुरुष तुरुंगात आत आहेत. तेव्हा आपण काय केलं पाहिजे, तेव्हा कुठल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे, हा एक विचार आपल्या मनात आपोआपच रुजतो आणि त्या पद्धतीनं आपलं काम सुरू होतं. म्हणजे माझ्या वेळेला 21व्या म्हणजे वर्षी मतदानाचा अधिकार. मी होते 16 वर्षाची, म्हणजे पहिली 4-5 वर्ष मतदानाचा अधिकारच नव्हता. पण तोपर्यंत माझ्या मनात समाजाविषयी इतके विचार रुजले की माझे सासरे इतक्या लोकांना मदत करतात. आमचा डेअरीचाच धंदा होता. तर जेवढे लोक आणीबाणीच्या काळात आत गेले होते, तेवढ्या घरात आमच्या घरातनं दूध फ्री जायचं. ते देतील तेव्हा पैसे, कोणालाही पैसे मागायचे नाहीत. प्रत्येकाकडे शिधा पोचला जातोय की नाही. पण आता हा एक भाग झाला. होय. पण आता अगदी स्पष्ट पिन पॉईंट विचारतो तुम्हाला दोघींना पण प्रश्न आहे. तुम्ही इराण गाजून आलेला, होय म्हटलं तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, होय. लग्नानंतर खेळ कंटिन्यू करता नाही झाला. नाही, माझा झाला. आमच्या घरात वातावरण खेळाचं नव्हतं. हँगॉन. मग जेव्हा असं असतं तेव्हा काय करायचं? पहिल्यांदा काय झालं, पहिली 4-5 वर्ष काही करता आलं नाही. आपली मुलं लहान, चिडचिड झाली का? चिडचिड करण्यावर ही अक्कल फार नसावी बरं. की या गोष्टीनं आपल्याला मिळत नाही म्हणून चिडचिड करावी. बरं. कारण मला असं वाटतं की आई आणि वडिलांचे सराउंडिंग सांभाळलं पाहिजे, ते तुला आलं पाहिजे. बरं. पण ह्याच्या बरोबरीनं मी माझ्या सासऱ्यांना आणखी मार्क देईन. बरं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुझ्याकडे माणसं जोडायची कला आहे, तू समोरच्यांचा विचार करतेस. एकदा एका प्रश्नाच्या वेळेला मी आणि सासरे एका ठिकाणी गेलो, तर त्यांना त्यावेळेला कोणीतरी काहीतरी म्हटलं होतं. तर ही गोष्ट तिथे म्हणले, तू आता सांगायची नाहीस, ती आपण करायची नाही असं म्हटलं. तिथं घरी आलं तेव्हा त्यांना मी ती एकच प्रश्न विचारला की हे ह्या व्यक्तीनं म्हटलं म्हणून तुम्ही आता काम करणार नाही हे असं आहे का? हां, की आता ते म्हणजे आता सांगते, आता इतकं स्पष्ट की
तेव्हा मुलं नागालँडची मुलं आणायची बर आणि ती आपल्या शाळेतून शिकवायची बर आणि ते कमी पैशात किंवा हे त्या काळात माझ्या सासऱ्यांनी देणगी दिली होती. बर तर ते म्हणले काही आपल्याला गरज नाही, ह्या लोकांनी मी इंग्लिश मिडियमच्या शाळेला पैसे दिलेत, नावं ठेवले, आपण हे करायचंच नाही, तू जर तिथे विरोध कर. तर म्हटलं भाऊ तुमच्या या प्रोजेक्टला विरोध आहे का ह्या लोक तुम्हाला बोलले याला विरोध आहे? तर मला रागवले, असं कसं बोलतेस, आपल्याला असं बोललेत कळलं की नाही. आणि तिथे गेल्यानंतर ते असं म्हणले की त्या नागालँडच्या मुलांच्या राहायची व्यवस्था काय आहे, ते जेवणार आहेत कसे, त्यांच्याकरता पैसे गोळा करणार आहे. म्हणजे त्याने तिथं त्यांचं रूप आपलं बदलून टाकलं. आणि मला त्यांचा एक मनाचा मोठेपणा गेल्यावर रात्री आल्यावर मला म्हणले, शिल्पा आजपर्यंत तुझी ओळख माझी सून होती, मला आता खात्री आहे की मी तुझे सासरे म्हणून लोक मला ओळखतील. म्हणजे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या मागे एक ठाम माणूस उभा लागतो. जेव्हा तुमचा पाठिंबा जेव्हा एवढा बळकट असतो ना, तेव्हा तुम्ही माणूस पुढं जाताच. किंवा ते प्रश्न, मला काय पाहिजे, मी काय करू शकते आणि समाजाची गरज काय आहे, या प्रश्नांची जेव्हा तुम्ही विचार करायला लागता ना, तेव्हा तुमचं चित्र, मग तुम्ही किती शिकलायत. पहिल्यांदा मी कार्याध्यक्ष झाले, आमचं कॉलेज आहे, 22 युनिट आहेत, 15,000 विद्यार्थी शिकतात. माझ्यासमोर PhD झालेले सगळे मोठे प्रोफेसर बसतात. मला पहिल्यांदा टेन्शन, आम्ही फक्त ग्रॅज्युएट, म्हणजे 11वी झाल्यावर लग्न झालं आणि नंतर जेमतेम ग्रॅज्युएट बाहेरून केला. तर इतक्या लोकांना आपण प्रश्नाची उत्तर द्यायचे, इतक्या लोकांनी प्रश्न विचारले तरी मला ते उत्तर देता आलं पाहिजे किंवा त्यातनं मार्ग सांगता आला पाहिजे, नाहीतर तुम्हाला कोण विचारत नाही. जेव्हा या आता म्हणल्या की तुमच्या दिसण्या सगळे 2 पैशाचा खेळ आहे. जोपर्यंत तुम्हाला निर्णय घेता येत नाही, जोपर्यंत दुसऱ्याला मार्ग दाखवता येत नाही, किंवा जोपर्यंत त्याला तुम्ही दिशा देत नाही, मग ती समाजाची असू दे, मुलाची असू दे, देशाची असू दे, तोपर्यंत तुमच्या कामाची किंमत शून्य आहे. मग तिथं कसं झालं, त्यावेळेला मात्र आपली विचारबुद्धी, आपल्याला काय शिकवलंय आणि आपण काय केलं पाहिजे, हा विचार घेऊन आपण जर पुढे गेलो तर म्हणजे मला असं सांगायला आवडेल, एक आमचे प्रोफेसर खूप हुशारकर चांगले, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी मेसेज पाठवला, पुस्तकापलीकडचं ज्ञान असलेल्या व्यक्तीला माझा नमस्कार. म्हणजे कुठलीही गोष्ट, म्हणजे तुम्ही करा किंवा करू नका, तुमच्या अंतरात्म्याला काय वाटतं, तू कुठच्या विचार करून समोरच्याला सांगतेस, तर तुझं स्वतःचा स्वार्थ नाही ना. म्हणजे मी जेव्हा लता मंगेशकरांकडे गेले, लता मंगेशकरांचा निधी शिल्लक आहे, त्या राज्यसभेवर होत्या, तर आता जायचं, तिथे गेल्यानंतर त्यांचा PA मला म्हणला पैसे शिल्लक नाही. म्हणजे आता हे आपणचं की आपल्याला सगळं माहिती पाहिजे. मी म्हटलं का, कालच मी बघितलं इंटरनेटवर त्यांचे 10 कोटी रुपये शिल्लक आहेत. असं म्हणलं दिले. म्हटलं कोणाला दिले, तर ते म्हणले दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिले. म्हटलं एका ट्रस्टला 25 लाखापेक्षा जास्त देता येतले, सगळे कसे दिले, ही परमिशन कोण देतो, राष्ट्रपती देतात की राज्यपाल देतात देऊन टाकायला. पण तो माझा प्रस्तावही हातात घेत नव्हता. मी जेव्हा असे प्रश्न विचारते म्हणजे तुमचा प्रस्ताव द्या. आणि मला सांगायला आनंद आहे की 2006 साली आमच्या संस्थेला लता मंगेशकरनी 25 लाख रुपये दिले. नंतर मी पैसे भरपूर मिळवले. संस्थेला जवळजवळ आता मी 40 ते 50 कोटी रुपये वेगळ्या माध्यमातून आणले. आपल्या स्वतःचे विचार असतील, पण त्याच्या मागं वडिलांची प्रेरणा, पैसे मागायची कला. मी तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण वडिलांचं सांगते की आपण काय शिकलो. तर मिरजची अंबाबाई तालीम संस्था आहे, तर त्या संस्थेला 35 एकर जागा रेल्वेची घ्यायची होती. शर्यतीत कोण, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माझे वडील. आज जाऊन ते पैसे, त्या काळात शेवट ते 35,000 भरेल त्यांना ती जागा मिळेल असं होतं. आम्ही सकाळी 6 वाजता आप्पांच्या एका पेशंटकडे गेलो, शेठ रतिलालजी गोसलिया म्हणून होते. गेले आणि त्यांना म्हणले मला आत्ता 35,000 असेल, त्या काळात त्याची किंमत 35 लाखापेक्षा जास्ती असेल. कारण मी हे सांगते, आता मी 66 वर्षाची, मी 18 वर्षाची असेल, मी 56-60 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यांनी 2 मिनटं विचार केला आणि आज जाऊन 35,000 रुपये घेऊन आले आणि वडिलांना दिले. आणि एक वाक्य म्हणले, तुझे बाबा माझ्या तिजोरीची चाबी आहे. त्यांनी मागितलं तर मला नाही म्हणता येत नाही, कारण त्यांचा मागण्याचा उद्देश स्वतःसाठी नाही आहे. तर यातून देशाचं काम उभं राहील हे मला माहिती आहे. आणि हे पैसे घ्या. आणि वडिलांनी त्या काळात संस्थेला 35 एकर जागा घेतली. वा वा. हे सगळं करत असताना तुम्ही वेगवेगळे उद्योग पण करता. म्हणजे जसं मी सांगितलं की
काहींचं हर्बल प्रोडक्ट्स आहेत, काही जणांचे जॅम, श्रीखंड असं आहे, काही वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. तर हे करत असताना उद्योग पण आपण करायला पाहिजे, उद्योगातून पण लोकांना काही सेवा पुरवली पाहिजे. हा विचार कसा आला तुमचा? म्हणजे मुळात आधी मी व्यायामाशी जास्त निगडीत आहे. बर म्हणजे रत्नागिरीत गेल्यानंतर रत्नागिरीतला पहिला हेल्थ क्लब माझा आहे. बर तेव्हा आमच्याकडे रत्नागिरीत व्यायामाची संकल्पना कमी आहे किंवा व्यायामाला फार महत्त्व नव्हतं. त्या काळात मी आधी शाळेत शिकवत होते आणि त्याच्यानंतर मी स्वतःचा हेल्थ क्लब सुरू केला. 1993 साली मी सुरू केला. बर त्या आज तागायत मी तो सुरू चालू ठेवलेला आहे. बर त्या जोडीने काय झालं, आमचे आई आहे त्या वस्तूत चांगला पदार्थ कसा करायचा, म्हणजे सगळी तुम्हाला त्याच्यातली साहित्य असायलाच पाहिजे असं नाही. जी तुमच्या घरात अवेलेबल आहे त्याच्यात तुम्ही चांगल्यात चांगल्या वस्तू कशा करा हे आईकडनं आम्ही बघितलेलं होतं. म्हणजे आम्ही पण 16व्या वर्षी लग्न झालं आणि तसं खूप काही केलेलं नव्हतं आधी. आणि मी तर सगळ्यात लहान म्हणून मी खरं काहीच केलेलं नव्हतं स्वयंपाकातलं. पण घरात मोठं कुटुंब आणि माझ्यावर खूप जबाबदारी पडली मी मोठी असल्यामुळं. त्यामुळं पदार्थ उत्तम करणं हे आमच्या घरात तिथे जरा कौतुकाचा विषय होता आणि मी ते करत गेले. त्यामुळं मी आपोआपच त्या क्षेत्राशी जोडली गेले. मग ते श्रीखंड असू दे, बासुंदी असू दे, निरनिराळे पदार्थ, मग ते तुमच्या त्या वस्तूची चव एकदा डेव्हलप झाली लोकांना की आपोआप मागणी तुमच्याकडे येतेच. बर आणि त्यातून ते उभं राहिलं सगळं. त्यातून माझं उभं मग आता काय, किती मोठा उद्योग आहे हा? महिन्याला मी 1000 किलो श्रीखंड करते. हो तिच्या श्रीखंडाला एकदा खाल्लेला माणूस परत नेतोच. वा आणि धंद्याचं असंच आहे, हा तुमचा पदार्थ त्याच क्वालिटीचा राहायला पाहिजे. बर एकदा खाल्लेला पदार्थ पुन्हा त्यांना जर खाल्ला मागच्यासारखाच आहे असं म्हणायला पाहिजे, तरच तुम्हाला ऑर्डर मिळतात. म्हणजे त्याच्यात पैसे मिळत आहेत म्हणून त्याची प्रत कमी करून उपयोग नाही. क्वालिटीत तुम्ही Quality maintain मेंटेन करायला कसे लागते. तुम्ही कसं करता क्वालिटी मेंटेन, किंवा तो उद्योग नीट व्हावा, मोठा व्हावा म्हणून काय काय केलं तुम्ही? मुलांची शिक्षणं, मुलं सगळं झाल्यानंतर मी ह्यात उतरले. काय गरज होती? माझ्या मुलीनी, तिला साबणाची ॲलर्जी होती. बर ती आयुर्वेदिक कॉलेजला जात होती. अच्छा. तर ती म्हणाली, आई मी एक पावडर तयार करते, बघूया का आपण. तिने स्वतः करता केली. मग मी म्हटलं, अर्चना हे खूप छान आहे ग, मी एक्झिबिशनमध्ये भाग घेऊ का? ती म्हणाली, आई कोण घेणार आहे? म्हटलं बघूया तरी. तर ती पहिल्यांदा मी 2 रुपयाला विकत होते पावडर, फेसवॉश, आणि आता ती 75, 80, 90, 100, 260 द्यायची. आणि सगळ्या लोकांना खूप चांगला उपयोग होतो. झाला. अगदी ऑइलीपणा, पिंपल्स, ब्लॅकहेड चालले जातात, केस गळण्यासाठी काढलं, मेहंदी काढली, शिककाई काढली, पण हे फेस पॅक केला. हे झालं प्रॉडक्ट बद्दल. पण उद्योग मोठा करायला एक बिझनेस टॅक्ट लागते, व्यवहार लागतो, व्यापाराचा. हा. हे कुठून आलं? मी एक्झिबिशनमध्ये जास्त भाग घेतला. बर आणि मग लोक एकदा वापरले की परत फोन नंबर, फोनवर येतात. येणं. तिचा एक मोठा गुण आहे की लोकांना कसं पटवायचं किंवा लोकांना ते प्रॉडक्ट चांगलं असलं तरी प्रत्येकाला सेल्समनशिप जमत नाही. करेक्ट. पण ती तिच्यामध्ये बॉर्न सेल्समनशिप आहे. मी तुमच्याकडे येतो शिकवणीला. अतिशय समोरचा माणूस तिच्या बोलण्याने इम्प्रेस त्याला होऊन convince- 100 म्हणजे एक गोष्ट घेणार असेल तर 10 गोष्टी घेतो, अच्छा. अशी एक तिच्याकडे म्हणजे कपॅसिटी आहे. कोणी शिकवलं तुम्हाला? एक्झिबिशनमध्ये 2 नवरा बायको आले ते. त्याच्या बायको आधी नको म्हणत होती, मी तिला सांगितलं वापरून बघा, हे करा. तिने घेतलं, एक घेणार होती, तिथे 4 वस्तू घेतल्या. तो नवरा म्हणाला, किती तुमची सेल्समॅनशिप चांगली आहे हो, माझ्या बायकोला पटवलं, मला अजून जमलं नाही. वा. आणि त्याच्या ह्याच्यात एक असं चांगलं उदाहरण म्हणजे मी खेड्यात राहते. होय. मग खेड्यातल्या मुली असं संकल्पना थोडी होती, म्हणून मी तिला सांगितलं तू तुझं एक्झिबिशन असेल, सुट्टी असेल तर मी मुलींना पाठवेन. बरं. तर ती म्हणाली हो पाठव. मग ही जायची. तर एक दिवशी मला तिचा फोन आला आणि सांगितलं, अगं मी आज गेले नव्हते पण तुझ्या मुलींनी 5,000चा सेल केला. केली. वा. म्हणजे तो कॉन्फिडन्स तिच्यात आला. त्यातली आता माझी एक मुलगी योगा शिक्षक झाली आहे. बरं. तिनं परवा 300 मुलांचा छोट्या डेमो केला होता आणि त्यांचं त्या
कुठल्या बुकला बरं, नाव आलं. नाव आलंय आणि आता ती शाळेतनं शिकवायला बोलवत आहेत. बर, तुम्ही या सगळ्यामध्ये मगाशी बोललात की एक हायवेलाच एक घर होतं, तुमचं घर होतं, धाबा होता, मग 100 लिटर दूध पाहिजे होतं. मग तो विरंगुळा कसं काय तुम्ही उभा केला? हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कसं काय घुसलं? सांगते ना. मग त्याच्यानंतर काय झालं, मी शेती पण करत होते. बर, त्या शेतीत मी मोगरा लावला. तर लोकांनी विचारलं, आता म्हशी घेऊन झाल्या, आता काय माळीण होणार आहेस का तू? म्हटलं हो, व्यवसाय करायला कुठलं काय वाईट काहीच नाही. किती होता मग लावला मोगरा? अर्धा एकर लावला होता, पण ॲव्हरेज मला रोज 17 किलोचं पडत होतं. बर, कारण जे शेणखत होतं ते मी त्यात घालत होते आणि ती जी जमीन होती ती मुरमाड होती. बर, बर, आणि आम्हाला पुणा मार्केट हा. होतं, तिथं भाव मिळणार. बरोबर. मग आता पुणा मार्केटला माझ्या तिथनं यायला म्हणजे 2 तास तरी पाहिजे. होय. ते काय करायचं, आम्ही पहाटे 3 वाजता कळ्या काढायला जायचो. त्या 8-10 बायका मी माझ्या तिथं राहायला ठेवल्या. ते बर, आम्ही हॅलोजनचे बल्ब लावले ते, आणि पहाटे त्यांच्याबरोबर मी कळ्या काढायला जायची. आणि त्या बायका सांगायच्या, वहिनी शेवटची पात तुम्ही घ्यायची, म्हणजे तिकडनं काही आलं तर तुम्ही तिकडं पाहिजे. बर, ओके. म्हणून आम्ही पहाटे 3 चालू केलं की 9-9:30 पर्यंत आमच्या कळ्या काढून व्हायच्या आणि मार्केटला यायचं. पण कौतुक एवढं होतं की पुण्यातली लोक थांबलेली असायची की पाचवडचा मोगरा येतोय, कारण ती शेणखतामुळं कळी मोठी असायची आणि त्याच्याकरता थांबलेली असायची. बर, ते करत असताना ही नवीन आता प्रॅक्टिस चालू झाली आहे डॉक्टर लोकांची, की तुम्हाला पेशंट पाठवून मी तुला हे करतो अशा ह्याच्यातलं कट प्रॅक्टिस. कटपॅट. तर डॉक्टर म्हणाले मला असली काही प्रॅक्टिस करायची नाही, किंवा आलेल्या लगेच माणसाला सलाईन काही लावायचं नाही आहे. मी कधीच केलं नाही. कारण मग तुम्ही करू नका, आता मुलं मोठी झाली ती करतील अशा ह्याच्यात. मग त्या ह्याच्यात मुलगा माझा म्हणाला की आम्ही काय नोकरी करायला जाणार नाही आहे, तू आपण विरंगुळा हॉटेल चालू करूया का, म्हणजे हॉटेल चालू करूया का? म्हटलं अरे तुला भांडी कसता आली पाहिजेत पहिली, हॉटेल करायचं असेल तर. आणि हां, तू जर नाही केलंस तर तुला म्हटलं माणसं पण मिळणार नाहीत. म्हटल्यावर तो म्हणाला आई मी करीन. म्हटलं ठीक आहे, मग मी देते तुला करून. मग ते हे करत असताना पुढं आमच्या जागा होती. आत्ता जिथे हायवे हे 2 झालेत तिथपर्यंत माझी जागा होती. त्या ह्याच्यातलं हायवेच्या ह्याच्यात त्या जागा गेल्या. मग तिथे काही चालू करताना शेड होती, त्या ह्याच्यातच आम्ही चालू केलं. ते चालू केल्यानंतर मीच घरातनंच करून द्यायची त्याला. तेव्हा काय होतं हॉटेलमध्ये, काय मिळालं तुमच्या? ते सांगते ना, कांदा पोहे मिळायचे, बटाटे वडा मिळायचा. आणि मग माझ्या लक्षात आलं की लोकांना थालीपीठ आवडत असेल. मग माझ्या सासूबाईंची भाजणी होती ते थालीपीठ. आता विरंगुळ्यातलं थालीपीठ म्हटलं की लोक खुश असतात आणि खायला पुण्यातनं म्हणे येतात, म्हणजे ते मला. आणि आता पहिले 4-5 वर्ष मी केलं, आता त्यांची ती सगळं बघतात, रुटीन सगळं बघतात. म्हणजे तुमची जर पदार्थाची क्वालिटी असेल तर लोक कुठूनही कुठेही येतात. हां, तर तुम्हाला सांगते आमचे चिरोटे लता मंगेशकरांना फार आवडते. हो, हो. तर लता मंगेशकरांना कुणीतरी प्रेझेंट दिले. बर, भारती त्यांचा फोन आला मला की ते चिरोटे खूपच छान झाले, तुम्ही मला शिकवाल का? तर मी म्हटलं तुम्हाला फी द्यायला लागेल. तर ठीक आहे, तुमच्या नंदेला आमच्याकडे एकदा घेऊन यायचं. अरे वा, सॉलिड केलं तुम्ही. वाजपेयींनी खूप वेळेला चिरोटे खाल्ले. होय, हो, अरे वा. वाजपेयींनी नाही, मोदींनी. हां, तासगावला ह्याला आले ते सभेला, तर आमच्याकडनं चिरोटे आणि सगळ्यात भाजपवाले तुम्ही डबा द्या. बर, तर 30 लोकांचा डबा चिरोटे, त्यांना काय काय आवडतं बर, ते सगळं आमच्याकडनं गेलं. वा वा. बोमन इराणीचा फोन आला होता. बोमन इराणी मी इतके काही सिनेमे बघत नव्हते. म्हटलं आमचा रेनबो म्हणून रंगाचा कारखाना पण आहे, तर काहीतरी केमिकलचा असेल तर मुलावलीला. तर तो म्हणाला मी बोमन इराणी बनतोय, मी तुमची चखली खाल्ली. तर तुमची चखली मी मुंबईत खातो ती KG आहे आणि तुमची चखली PhD आहे. बर. असं आहे. आता तुमचे काय काय प्रोडक्ट्स आहेत? आपटे चिरोटे माहिती आहे, आणि काय काय? आम्ही 60 प्रकार करत होतो. 60? हो. चटण्या सगळ्या करत होते, सगळे लाडू करत होतो. गुळपोळ्या आमच्या म्हणजे साधारण जानेवारी महिना 80,000 ते 1,00,000 पोळ्या खपायच्या. बर. आता काय झालंय, माझा नातू असतो अमेरिकेत, मुलगा सून जातात, मला एकटीला एवढं बघायला होत नाही, म्हणून आम्ही आता चालवायला लिहिलाय तो. बर. नाही, मी आता तुम्ही मगाशी विचारलं होतं की उद्योजकता तुमच्याकडे कशी आली. हो.
आता तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्या सगळ्या वेळी काम करणार आहेत, होय. बसणारं कोणीच नाही आहे. आता रेखाचं मला मुद्दाम सांगायचं होतं की रेखाला इथं येऊन तिनं एखादा बिझनेस करावा असं काही परिस्थिती नसेल, अशी तिची गरज नाही. गरज नाही, गरज सिच्युएशन नाही. नव्हती. पण रेखाची आता अशी ओळख आहे की तिच्या मैत्रिणी असू दे, जोशी हॉस्पिटल असू दे, किंवा तिच्या ओळखीतला कोणी असेल, आत्तापर्यंत तिने एक 10,000 लोकांना डबे दिले असतील. ती वस्तू पुरवणारच. आणि तिचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण असा आहे की तिला काम सांगितलं की ते काम होणारच. मी तिला नेहमी म्हणते, अगं तू जरा पक्षापेक्षाचं काम कर, हे नुसतं काम करण्यापेक्षा तू एखाद्या संस्थेचं काम कर, आणखी कुठेतरी मोठं काम कर. कारण तिचा वकूफ जास्ती आहे हे कळतं आपल्याला. त्या वकुवाचा उपयोग व्हायला पाहिजे असं मला नेहमीच हे आता वाटत आपण राहतं. बहिणींबद्दल बोलतो तर मगाशी जो विषय झाला की एकूण तुम्ही 9 जणी, तर ज्या 2 आता हयात नाही त्यांच्याबद्दल आम्हाला थोडीशी मी माहिती आता एक मोठं आता हा विषयाला म्हणून सांगते. माझी मोठी बहीण, तिचा सगळ्यात मोठा गुण सगळ्यात मोठी कोण? चितळे, उषाताई चितळे. उषाताई. हा, म्हणजे अनघा चितळे तुमच्या ओळखीच्या आहेत, त्या तिच्या सासूबाई. तर कुठलंही काम म्हणजे केलं चितळे डेअरीवाले. हा, चितळे डेअरीवाले, कुठचंही काम केलं तरी ते बोलायचं नाही, काही सांगायचं नाही. एकदा मला म्हणली की आता आम्ही पेरूची झाडं लावली. म्हटलं हो, आता बाग लावली. म्हटलं किती केलीस? नाही, लावली थोडी. अगं सांग किती बघतेस? 500 लावलीस, 1000 लावली? नाही, फार नाही, आता 25,000 लावली आहेत. पण 25,000 झाडं लावली तरी त्या झाडाच्या मधनं जीप जाईल अशी तिच्या गाडीची व्यवस्था होती. आणि ती झाडं 6 फुटाचीच होती. पण 4थ्या लाईनमधल्या झाडाच्या पानावर जरी कीड किंवा ते वेगळं दिसलं तरी तिथून कळायचं. लगेच ते पान घ्यायची, त्याचा मोबाईलवर फोटो काढायची आणि ते लगेच जायचं रिसर्चसाठी, कुठलं कीड येते कुठलं काय आलं? का, कुठचं काय आलं आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचा असा गुण, लगेच त्याची नोंद ठेवायची. अमुक तारखेला अमुक वेळा हे काढलेलं आहे आणि तेव्हा हा सीझन, ही वेळ आणि हे. जेव्हा माणसाची ॲक्युरन्सी वाढत जाते तेव्हा कामाची एफिशियन्सी वाढत जाते. त्या आज हयात असतात किती वयाच्या असतात? आत्ता 85. हो, 85. आत्ता 1 वर्ष व्हायचंय अजून. आताच गेली. म्हणजे ती 40 एकर शेती बघायची, गुरांची वैरण लावायची, ऊस लावायची. आता तिनं नवीन 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 संशोधन करायचं, त्याच्यावर रिसर्च करायचा, उत्पन्न जास्ती कसं येईल हे बघायची. तिनं पिस्त्याची झाडं लावली की जायच्या आधी. अरे बापरे, वा. आहेत ना पिस्त्याची झाडं? पिस्त्याची झाडं लावली होती, वा. हो, सगळ्या प्रकारची फळं लावलेली आहेत. घरचे चिक्कू येणार, आंबे येणार, नारळ येणार, अंजीर पपनस येणार, अंजीर येणार आणि सगळ्या बहिणीनंच येणार. वेलदोडे, जायफळ हे सुद्धा ती तयार करते. जायपत्री तर मी उषाताईकडनंच घेत होतो. दुसरं तिचं असं होतं, तिच्या सासऱ्यांची इच्छा होती की द्राक्ष बाग करायची. पण बाकी आहे त्या म्हणजे तिचे मिस्टर किंवा इतर भावांना हे शक्य नव्हतं, दुधाचा व्यवसाय बघून ते. पण सासऱ्यांची इच्छा होती म्हणून तिने सुरुवातीला पहिली द्राक्षबाग लावली. द्राक्षबाग लावल्यानंतर पहिलं तिच्या द्राक्षबागेमध्ये ते ड्रीप इरिगेशनचं जे असतं ते तिने केलं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3 ते 4 हजार शेतकऱ्यांच्या समोर तिचं भाषण होतं, द्राक्षबाग कशी वाढवा, अरे वा, कशी करा. आणि ती त्यांना मार्गदर्शन करत वा, होती. वा, वा. म्हणजे कुठलीही गोष्ट तिने केली की ती टॉपच करणार. आणि ते accurate. शेतकरी उद्योजक मोठा पुरस्कार मला- आहे खूप की मोठे नाही? पुरस्कार मला काय वाटतं मिळाले. ना कधी कधी की आता हा जर एपिसोड कोणी बघतील असलो तर अनेकांच्या मनात असा विचार येऊ शकेल की त्यांना काय जाते करायला, सगळं गडगंज आहे, मग काय जाते. पण मला करेक्ट उलटच वाटतं की काहीच गरज नसते करायची, तरी पण काय करतात लोक. तर ती मेक तिथं आहे की छंद आहे. आपल्याला गरज वाटली म्हणून करणं आणि आपण करायला हवं म्हणून करणं, यातच हा फरक आहे. पण तिला की पहिल्यापासून ताईंना काय गरज, उषाताईंना गरज नव्हती उषाताई- ना द्राक्ष लावायची, गरज नव्हती. उत्तम चालू होतं. पण ते करून समजून ते करणं करायचं. आणि तो अनुभव 4000 शेतकऱ्यांना दिला जातो. हे केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन. आणि तिचं इतकी वर्ष म्हणजे आमच्या लहानपणापासून ती शेती किंवा हे करते. आणि तेव्हापासूनच्या तिच्या डायऱ्या आहेत आणि त्या आता तिच्या सुनेला उपयोगी होत आहेत की कोणचा रोग आला तर काय औषध मारावं आणि किंवा काय करावं. उषाताईंच्या नंतर कोण? विजूताई. हा, हा. ती माझे वडील वैद्य होते. मग वैद्यकीय शिकली सोलापूरला हा. लग्नानंतर लग्नानंतर. 2 मुलं झाल्यावर
ती गेली कॉलेजला आणि वैद्यकीय शिकली. त्यानंतर तिनं PhD केलं आयुर्वेदामध्ये 75व्या अग्निकर्माची वर्षी चिकित्सेची. 75व्या वर्षी हो PhD केलं. वा. आणि आमच्या वडिलांचं किंवा आता तिचंही सोन्याची जागणी, चांदीची जागणी, लोखंडाची जागणी, तांब्याची जागणी, कुठल्या रोगावर कसं दागायचं म्हणजे माहीत आहे. विद्धकर्म आणि असं ना ते. हा. विद्धकर्म, अग्निकर्म. अग्निकर्माची चिकित्सा. अग्निकर्म, हा. गरम करून तो तो चटका द्यायचा हा. माहिती आहे मला. त्याच्यावर किती त्यांनी खोल द्यायचा. पुस्तकं पण लिहिली. हो ना. हो अच्छा. तिनं शिबिरं घेतली खूप विद्यार्थ्यांना इथल्या म्हणजे आयुर्वेद रसशाळेतल्या त्या विद्यार्थ्यांना शिकवलं पण आहे तिनं. तिचा आयुर्वेदाचा कारखाना कारखाना पण होता. होता, औषधं पण औषध. तयार करायची. म्हणजे तिचे मसाज तेल होतं, त्याच्यानंतर केशवर्धन तेल होतं, असं ती शतावरी. शतावरी कल्प होता, असं वेगवेगळ्या गोष्टी प्रॉडक्ट्स तिने हे केले. विद्धकर्म आणि हे मला कसं माहिती, तर माझा मित्र म्हणे आरोग्यम नावाचं आणखी एक चॅनल आहे, त्याच्यामध्ये एक डॉक्टर आयुर्वेदाचार्य आले होते आणि त्यांनी हे कर्म अग्निकर्म सांगितलं. सांगितलं. मला माहिती, पण मी पण माझ्या चॅनलचं प्रमोशन करून घेतो. तर आता शेवटच्या टप्प्याकडे आलोय आपण, पण जाता जाता एक प्रश्न मी विचारतो तुम्हाला सगळ्यांनाच, कुणी एक प्रातिनिधिक उत्तर द्या किंवा दोघींनी उत्तर द्या, की हे सगळं करत असताना पुन्हा संसार ही जबाबदारी आहेच की. म्हणजे लग्न होऊन संसार, तिथून स्वतःचं अस्तित्व, आणि ते करत असताना पुन्हा संसार आहेच. तर ही तारेवरची कसरत होते मग, की घरी पण बघायचंय, मुलं बाळ पण आहेत, नवऱ्याचं पण बघायचंय आणि आपलं पण अस्तित्व उभं करायचंय. तर ही तारेवरची कसरत कशी केली तुम्ही? ऍक्च्युअली आईने लहानपणापासून अशाच कसरती केल्या. नाही, मी पण तुम्हाला एक नाही, सांगते. नाही. ही कसरत वेगळी आहे ना. नाही, आपला जोडीदार जो असतो ना हा. त्याला तयार करायचा आपल्या आपल्या हा, बाजूला. ये बात. नाही, आणि- तुम्ही कसं तयार केलं? म्हणजे गोड बोलून तयार केलं का ओरडून नाही, तयार नाही. केलं? धंदा करायचा असं त्यांच्या डोक्यात होतं. तर आमचा रेनबो म्हणून आम्ही रंगाचा त्यांनी कारखाना काढला. त्यांच्या बरोबर मी काम करत होते त्याच्यात. रंगाच्या पिशव्या भरायच्या, रंग तयार झालेले बघायचं. ते गेल्यावर 60व्या वर्षी मी आपटे फूट चालू केलं. पण ताई, हे करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये हे पण वाटत असतं ना आपल्याला. म्हणजे तेवढा चुटचुटीतपणा दाखवायचा. नाही, मी कुटुंबाकडनं तुम्हाला- स्वयंपाक प्रत्येक बाईला चांगला यायला पाहिजे आणि पोटातनं सगळं प्रेम येतं. ते त्यात काम- सगळं दडलं. हा, ते काम आधी करायचं. मला असं वाटतं याच्यात आणखी एक गुण आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं करता तेव्हा दुसरा आपला करतो. करताना तो माझा करायला वाट बघायची नाही, आपण त्याचा आधी करायचं. बर बर बर. म्हणजे कसं असतं की माझ्या सासूबाईने करायलाच हवं, मुलं मोठी, तू त्याचा आधी कर, की ती तुमचं करतेच, ते सांगायला लागत नाही. संसारातला हा मूलमंत्र आहे. नक्की. नक्की आहे. आता तुम्हाला याच्यातलं तुम्हाला सांगते, मी जेव्हा अयोध्येला जायला ठरलं, आता मुलं लहान जाऊ की नको जाऊ, करेक्ट. तर माझ्या चुलत सासूबाई होत्या तेव्हा, त्यामुळे माझ्या जीवात जीव आहे तर तुझी मुलं मी सांभाळेन. पण हे कधी होईल, तर मी त्यांच्या वेळेला तिथं केलेलं आधी असलं पाहिजे. काहीतरी असलं तुमचं जेव्हा गुडविल तर पे बॅक. पे बॅक आहे. सगळं जीवनात द्या आणि घ्या, धर्माचा सिद्धांत आहे. द्या आणि घ्या. मग फक्त घ्या आणि द्या केलं तर होत नाही. आधी आणि द्या, कुठल्या मग वेळेला घ्या. काय करायला पाहिजे हे तारतम्य त्या बाईने पाळायला नाही पाहिजे. नाही, दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्वाचं नियोजन पाहिजे. नियोजन. तुमच्या वेळेचं नियोजन तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला एखादं बाहेरचं काम करायचं आहे ना, मी माझे दीर लवकर गेले, माझ्या जाऊबाई दुकानात जात होत्या, तेव्हा आमचं कन्स्ट्रक्शनचं साईट होती, तेव्हा ही आमची 6 मुलं लहान होती, पण मला कन्स्ट्रक्शनला बघायला जायचं होतं. तर ते म्हणले तू कशी जाणार, 6 मुलं. म्हटलं ते माझा प्रश्न आहे, तू कसं हे करायचं. मग तुम्ही जर वेळेचं नियोजन केलं तर तुम्हाला तुमच्या छंदासाठी, तुमच्या कामासाठी बरोबर वेळ काढता येतो. त्याच्यासाठी आणि आपल्याला थोडी त्याच्यासाठी- ऍडजस्टमेंट पण करावी हा, लागते. स्वतःची ऍडजस्टमेंट आता बाहेरचं काम करायचं, मी टाटामध्ये होते, मला खेळाची आवड प्रचंड होती, सोशल वर्कची आवड प्रचंड होती, पण मी पैशासाठी काही केलं नाही. योगा क्लासेस घेतली, मी भरतकाम उत्तम करते असं या सगळ्या म्हणतात, त्याचे कोर्सेस क्लासेस घेतले आणि शेवटपर्यंत घेत होते. पण मुलांना कुणी आपण हे केलं असं न वाटता पहाटे उठून त्यांचं ब्रेकफास्ट तयार करून टेबलावर त्यांच्या प्लेटपासून सगळं ठेवून मग आपण बाहेर जायचं. मग कुणाला आपण बोलायला जागा ठेवायची नाही, त्याशिवाय तुम्ही करू शकणार नाही. तुमचे छंद जर जोपासायचे असतील, म्हणजे आता मी बोन्साय करते, त्याच्यानंतर मी बोन्साय करते, मी गेली 15 वर्ष 20 वर्ष पुष्पावषधी देते.
म्हणजे मी असा उद्योग असा करत नाही पण मला सोशल आनंद. काम करायला आवडतं. आनंद हा. मी एक सुजोग थेरपी शिकते आणि सतत शिकायला आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमचं प्लॅनिंग जर केलेलं असेल तर सगळ्या गोष्टी करता येतात. येतात. बरं. अर्थात त्याला सगळ्या घरच्या लोकांची पण साथ लागते आणि ती साथ केव्हा मिळते, तुम्ही त्यांच्या कुठल्याही कामाला नाही म्हटलं आणि त्यांच्या वेळा सांभाळल्या, म्हाताऱ्या लोकांच्या असतील घरातल्या लोकांच्या वेळा सांभाळल्या की ते तुम्हाला नाही म्हणूच शकत नाहीत करायला, की त्यांचं सगळं झालेलं असतं. मग तुम्ही गेलात तर त्यांना नाही म्हणायचं काही कारणच उरत नाही. आणि आपल्याला आवड असेल ना की आपोआप सवड काढतात. हा, हे मूलमंत्र आहे हा. मूलमंत्र आहे. मी खोपोलीला होते हा. आणि मला जेवायला लोकांना घालायला द्यायला खूप आवडायचं. तर मी असं एक दोघी तिघींना आणि त्यांची मुलं सवाष्ण म्हणून असं बोलवलं होतं. तर आमच्या मागच्या बाजूला एक आंब्याचं झाड होतं आणि खूप कैऱ्या लागलेल्याच होत्या. म्हणजे तेव्हा काय झालं, मुलं बाहेर खेळत होती का, खूप मोठी मोठी घरं, आणि आम्ही गप्पा मारत होतो. एकदम खूप ओरडण्याचा आवाज आला आणि काय माझ्या लक्षात आलं, कारण ह्या सुट्टीत ह्या दोघी माझ्याकडे जेव्हा आल्या होत्या तेव्हा त्या कैऱ्या चढायला पत्र्यावर चढल्या होत्या आणि पत्र्याच्या मध्ये अशी गॅप होती बर आणि वरनं अशी इलेक्ट्रिक वायर जात होती. बर तर ह्यांनी त्या वाकून त्याच्यातनं उतरल्या. तेव्हा या म्हणाल्या आम्हाला या वायरचा शॉक बसला. बरं. तेवढंच माझ्या डोक्यात होतं आणि बाहेरून आम्ही बघतोय तर ती मुलगी चिकटलेली वायरला, अरे बाबा. पाय अडकलेला, उलट्या होत आहेत. काय क्षणभर काय करायचं कळेना. ती मुलगी चिकटली होती. हो, चिकटली होती. हे वडिलांचं म्हणजे तुम्हाला काय केव्हा काय करायचंय तुम्हाला कळलं पाहिजे. मी माझ्या घरातले मेन स्विच बंद केले बरं. आणि खूप मोठी एक आंब्याची काठी होती ती घेऊन बाहेर आले. पण त्या पॉवर हाऊसमधनं हाय पॉवरच्या तारा करंट होत्या, चालू होता. त्यामुळे म्हटलं आता दुसरं काहीच आहे. मग काठीने तिच्या पायावर मारलं म्हणजे, आणि ती घसरत खाली पडली. नशीब तिला कुठं काही लागलं नाही, पण मला वाटलं ती गेलीच आता. बर तर मग आम्ही खूप घाबरलो. म्हणजे तिच्या वडिलांना मी बोलवून आणलं आणि तिच्या घशात कैरीचा तुकडा अडकला होता. तो काढला तर ती खूप मोठ्यांनी रडायला लागली. तिला खूप भाजलं होतं, डोक्याला भाजलं होतं, हाताला भाजलं होतं, बापरे. मांडी चिकटली होती तिथं भाजलं होतं. पण कर्मधर्म संयोगाने त्या मुलीला काहीही झालं नाही. मग तिला ॲडमिट केलं. मी उचलून आम्ही दवाखान्यात नेलं तिला. पण आज त्या मुलीने तिच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला मला घरी येऊन आमंत्रण देऊन, हो पण ही कधीची गोष्ट आहे? झाली 25 वर्ष होऊन बापरे. जास्त. 40 एक वर्ष. 40 आणि तो काय म्हणाला? ती सांगायची एक विसरली आहे. ती मुलीला जेव्हा खाली पाडलं त्या पायात चप्पल न घालता त्या डॉक्टरकडे 1 किलोमीटर ती पळत घेऊन गेली हातातलं. ती 8-9 गेली आणि वर्षाच्या. काठीनं जर पायात एखादा चप्पल मोळा सुद्धा नाही. मिळाला, ती तर ही जिकटली असती. होय खरं आहे, हो. पण एवढं डोक्यात आलं नाही हो. तुमची जी लग्न झाली, तुमच्या आई वडिलांनी किमान दिसर तुम्हाला असं विचारलं होतं की हे नाही, घराणं नाही. आहे, छे, हा छे, मुलगा आहे? नाही. पण आईची, आमच्या आई अखिल महाराष्ट्र ची महिला ची 3 विभागाची अध्यक्ष होती आणि तिची मीटिंग लागली तर घरात मुलीचा साखरपुडा, पण आई मीटिंगला आणि आप्पा आमचे साखरपुडा. आम्ही बहिणी पण नाही, म्हणजे त्यांनी असं पण म्हटलं नाही आप्पानी की आई पाहिजे. आई नाही, आई मीटिंगला, तिच्या साखरपुड्याला आई आमची नव्हतीच. आणि माझं मावशीकडे दाखवायचं ठरलं. आई अप्पाने कोणी बघितलंच नव्हतं मुलगा. मुलाची अट होती मी पहिली एक मुलगी बघीन ती पसंत करीन म्हणून. ते माझ्या मावशीच्या मिस्टरांना त्यांनी सांगितलं की त्याला एकच मुलगी बघायची, आम्हाला पसंत आहे. मावशीच्या मिस्टरांनी परस्पर सांगितलं आम्हाला मुलगा पसंत आहे. आम्हाला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे मुलाकडनं होकार आला की ठरलं लग्न. असंच होतं खरं तर सांगायचं. खरं बघताना पण तुम्हाला चौकशी केली होती. चौकशी करायचे, कारण काय पत्रिका चौकशी देताना मुलगा म्हणून वेगळा, हा मुलगा पण मुलीला बाबा हा मुलगा असणार आहे. हा नाही, मग तेच सांगते ना, आधी ते चौकशी करून यायचे. कारण मी हायवेवर राहत होते, ते गाडीतनं फिरायचे, तेव्हा ते एकदा सकाळी जाऊन तिथं थांबून चौकशी करायचे, एकदा दुपारी करायचे आणि ते सांगायचे. मग त्यांनी सांगितलं की हा मुलगा चांगला आहे, मग आपण दाखवायला जायचं. ते मी कबड्डी खेळायला सातारला आले ते, आणि मैत्रिणीचं लग्न म्हणून मी परत जायचे होते. तर फोन करून सांगितलं ही आणि माझे मेवणे जे आपले नाना त्याने आत्याबाई, आमच्या आई कधीच पुण्याला दाखवायला आधी नव्हती. आत्याबाई आशाताईचं लग्न झाल्यावर ती आणि आप्पा, ते आप्पा सुद्धा नव्हते, ती दोघं जण आत्याबाई, आणि मला तिथनं घेऊन ते पाचवडला दाखवायला घेऊन गेले. पाय सुजलेला होता, लागलं तर माझ्या लंगडत तशीच गेले ते.
त्याच्यावर पुन्हा काहीच नाही. 30 तारखेला त्यांनी सांगितलं आम्हाला मुलगी पसंत आहे आणि 10 तारखेला आमचं लग्न झालं. विषय त्या 10 दिवसात त्यांनी सगळी तयारी केली. पण या सगळ्यामध्ये तुम्ही जे लग्नापूर्वी खेळाडू होता, हाफ चड्डीमध्ये खेळत होता, त्यामुळे हे सगळं त्यावेळेला सोसायटीच्या न पटणारच होतो सोसायटीला की अरे मुली अशा खेळतात, जातात इकडे तिकडे फिरतात, परदेशात जातात. तर तुमच्या लग्नामध्ये अशी अडकाठी आली ना, अरे काय मुली आहेत मी या, तुम्हाला असं एक सांगते, माझ्या 2 नंबरच्या बहिणीचा दाखवायचा कार्यक्रम झाला, त्यांचा होकार आला, ते ठरणार असे परत आलं आणि त्यांना सांगितलं कोणीतरी की या मुली सगळ्या खेळतात, दूध बीत भरपूर पितात आणि सगळ्या व्यायाम करणारे आहेत, बघा बुवा तुमच्याकडे येते, खाणं पिणं सगळं भरपूर आहे. त्यांनी नकार कळवला हो तिला. ते काय आमच्या एकदा असं झालं. भिलवडीचं तर वडील माझे असं म्हणले आणि ते की बिलवडीचं ज्याला पण माझ्या मुलीला खायलाही घालायला येत नसेल त्या ठिकाणी माझी मुलगीच द्यायची नाहीये. नाही, आमचं लग्न ठरलं त्यावेळेला सुद्धा आई आप्पानी आधी बघितलंच नव्हतं, मावशीनी ठरवलं. मग आप्पा आले, आप्पानी मुलगा बघितला, मग आई आली मिरजेहून, पण साखरपुडा व्हायचा होता. तर आई म्हणली माझी एवढ्या सगळ्या दिल्लीपासूनच्या बायका याच्यात मी साखरपुड्याला नाही थांबणार. आप्पा म्हणले ठीक आहे, तू तुझ्या मिटिंगा कर. म्हणजे त्यांना सोशल कामाच्या ह्याच्यात त्यांचं असं नव्हतं की आजच्या काळामध्ये जर असं झालं घटस्फोट देतील लोक एकमेकांना. हो, पण ते म्हणाले तुझं ते काम जास्ती महत्वाचं आहे, मुलीचा साखरपुडा मी बघतो. वा. मग माझी मोठी बहीण उषाताईच्या जाऊबाई आणि आप्पा असं मिळून असं त्यांच्याच अगं, घरी उषाताई माझा नव्हती. साखरपुडा झाला. उषाताई पण नव्हती, हा. उषाताई नव्हती, हे उषाताईच्या जाऊबाई होत्या. हे सनातन आहे, घरीच पाहिजे, कार्यालय नको. उषाताईला दाखवायला नेलं, माझा मामा घेऊन गेला त्यांच्याकडं. लग्न म्हणजे काहीतरी होती, संध्याकाळी गेले हे भिलवलीला. ते म्हणाले संध्याकाळी मुलगी बघणार नाही आम्ही, सकाळी बघू. मग आता राहायचं कुठं, त्यांच्याकडेच राहिले. पण कर्मधर्म संयोगाने असं आई अप्पांना कधीच झालं नाही की हा जावई चांगला नाहीये. सगळे ही 9 मुलंच होती त्यांची. एक असेल आता, काय जावई माहित नाही. त्यांचे 9 मुलगे होते. आता आपण एक मी प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारेन, थोडक्यात मला उत्तर द्यायचं. थोडक्यात 1-2 वाक्यांमध्ये मुद्देसूद. पहिला प्रश्न असा की लहानपणी तुमच्यामध्ये जी खेळाडू वृत्ती जोपासली गेली त्याचा पुढे उद्योगामध्ये तुम्हाला उपयोग झाला का? झाला. कसा? कारण कॉन्फिडन्स एक आला आणि दुसरं शक्ती राहिली. खेळण्यामुळं आमच्या अंगात आत्ता सुद्धा 25 माणसांचा स्वयंपाक करा म्हटलं तर आम्ही करू शकतो. वा. उभं राहून आम्ही कुणालाही आयत्या वेळेला जरी माणूस आला तरी आम्ही ती माणसं जेवायला घालू शकतो. तुम्ही काय सांगाल ताई? आम्हाला तर कधी असंच म्हणजे खेळाचा तर उपयोग नक्कीच झाला. कारण मी टाटा नंतर वयाच्या 50 पर्यंत टाटाची चॅम्पियनशिप पण मिळवत होते. आप्पांनी लहानपणापासून हेच शिकवलं की कुठलीही गोष्ट करता तुम्हाला आलीच पाहिजे. त्यासाठी आमच्या अंगात सगळ्यांच्याच अंगात शक्तीही भरपूर होती आणि कुठलाही करायचा स्टॅमिना भरपूर आहे. ह्या गोष्टी आपोआपच झाल्या आमच्याकडे, खेळामुळेच झाल्या. सर्वसामान्य सगळ्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन कामं करणं हे सगळ्यात शिकलं गेलं. वा. उद्योगाला सगळ्यात महत्वाचं ते आहे. तसं खेळामध्ये कुठला खेळाडू आणि कुठलं काम त्याला सांगितलं तर तो उत्तम खेळ आहे. कबड्डी खेळायला कुणाला तर सर्व्हिसला पाठवायचं मी तो मारून येईल, तसं धंद्यात आहे. तुम्हाला कळायला पाहिजे कुठली बाई काय करेल, तिचं कौशल्य, नियोजन, पारखणं, हे सगळे गुण खेळामुळे येतात. करेक्ट. वा वा वा. तुम्ही काय सांगाल? मला तर खेळामुळे खूपच उपयोग झाला. आज तागायत चालूच आहे. 1999 साली सुद्धा मी महापौर चषक मिरजमध्ये मी गोल्ड मेडल घेतलं, म्हणजे लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी सुद्धा. अजून सुद्धा मी सगळे योगासनं वगैरे सगळं करू शकते. सगळ्याच बहिणी सगळ्या जणी व्यायामाशी निगडीत किती महत्वाचं आहे. आहेत. आमचा एकही दिवस व्यायामाशिवाय जात नाही. जसं ब्रश करतो तसं व्यायाम, म्हणजे आम्ही वेगळं करतो हे आम्हाला कधी कळलेलंच नाही. आम्ही व्यायाम करतो म्हणजे आम्ही वेगळं करतो. रोज आपला आपण जगण्याचा brush करतो. भागच आहे. हा आमच्या जीवनाचा एक तो अविभाज्य घटक झाला. तुम्ही काय सांगताय? खेळामुळे एक मुख्य गोष्ट शिकलो म्हणजे नकार पचवता आला. वा. कोणतीही गोष्ट करताना सगळं तुमच्या मनासारखं होत नाही. हम्म. नकारात्मक होतं, अपयश येतं,
पण अपयश पचवण्याची जी ताकद आहे ती खेळामुळेच येते. खेळामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो. जर लहानपणी तुम्ही खेळ खेळलेले असाल तर तुम्हाला मोठेपणी सुद्धा तितकीच शक्ती राहते. म्हणजे अजून सुद्धा जर म्हटलं तर आम्ही 12-12 तास सहज काम करू शकतो. खेळ माणसाला ताकद देतो, खेळ माणसाला शक्ती देतो, यश अपयश पचायला शिकवतो. त्याबरोबर खेळ एक दृष्टी देतो. समोरच्या माणसाकडनं एखादं काम करून घ्यायचं आहे. मी आता LICचं काम करते. लोकांना वाटतं LIC म्हणजे मरणाच्या गोष्टी आहेत आपल्या, पण तुम्हालाही पटवून द्यायला सांगायला पाहिजे की जीवनाचे 3 टप्पे आहेत बाबा. 1 ते 25 वर्षापर्यंत माणूस शिकतो, काहीतरी करतो. 25 ते 60 वर्षापर्यंत माणूस मिळवतो आणि 60 ते 80 वर्षापर्यंत माणूस मिळवलेल्या पैशावर जगतो. बरोबर. हे करताना त्या माणसाची गरज काय हे शिकवण्याची ताकद आपल्यात पाहिजे. तू माझ्यासाठी पॉलिसी उतरव, मी एजन्सी घेतले तू पॉलिसी उतरव असं म्हणून कुठचंही काम नाही. किंवा ह्या कुणी असं सांगितलं की मी चकल्या करते म्हणून तुम्ही घ्या, तर माझी चकली उत्तम आहे म्हणून तुम्ही घ्या. बरोबर. हे शिकवायला यायला पाहिजे. आणि हे उद्योगातलं तुम्हाला मर्म कळलं आणि आज केलेली चकली उद्या तशीच आहे, परवा तशीच आहे. यांची चकलीचे 5 रुपये वाढतील पण क्वालिटी बदलणार नाही. हा विश्वास समोरच्या माणसाला आला की तो व्यक्ती पैसे आणि काही काम केलं तरी करतोच. एखाद्या महिलेला एक आपला लघुउद्योग आहे, छोटा उद्योग आहे, ती घरी करते, तो तिला मोठा करायचा आहे हळूहळू, तर तिला तुम्ही काय सल्ला द्याल? प्रत्येकाने एक सल्ला द्यावा. एक लघुउद्योग आहे, घरी करते, तो तिला हळू मोठा करायचा पण घर पण सांभाळायचं, तर काय सल्ला द्याल? आपल्याला जी मदतीला जी माणसं आहेत ना आपण जी ठेवलेली आहेत त्यांच्याशी तुम्ही खूप चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याशी बोलताना ना त्यांना कमीपणा पण त्यांना दाखवून देता, त्यांच्याकडनं काम करून घेता आलं पाहिजे. म्हणजे जे काम तुम्ही 10 माणसात कराल ना ते तुम्ही त्याच 2 माणसात सुद्धा ते तुम्ही काम करून घेऊ शकता, पण तुमचं तोंड चांगलं पाहिजे. ओके. काय मला असं वाटतं की वस्तूचं स्टँडर्ड चांगलं टिकवलं पाहिजे. बरं. करताना त्याची क्वालिटी. अरे आम्हाला कुणालाही तुम्ही विचारता, मी उत्तम स्वयंपाक करते, माझा खूप छान आहे असं एकट्याने आपण म्हणून चालत नाही. आपली वस्तू समोरच्यांनाही चांगली वाटली पाहिजे असं आपल्याला बनवता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे मला आमचे अमेरिकेतल्या एका माणसाने 5 कोटी रुपये दिले. त्यांनी मला सांगितलं मी लहानपणी काय शिकलो, अमेरिकेत जाऊन पैसे मिळवले, पण मी लहानपणी रेल्वे म्हणजे समुद्रावर गेलो तर एक माणूस खारे दाणे विकायचा, पण तो काय म्हणायचा, खारे दाणे 10 पैशाला 15 दाणे. एका वाक्यात तो सगळे ॲडव्हर्टाईज करायचा, ह्यात 15 दाणे मिळतील, ते 10 पैशाला आहेत आणि ते खारे आहेत. हे आपल्याला कमी शब्दात जेव्हा समोरच्याला सांगायला आहे त्या माणसाचा धंदा मोठा व्हायला सुरुवात होते. पापड पसारा तुम्ही सांगत राहिलात की समोरचा न ऐकता पळून जातो. तर आपण थोडक्यात त्याला आपलं महत्त्व पाहिजे. धंदा म्हणजे ॲक्च्युअल मी स्वतः धंदा केला नाही, पण माझं असं म्हणणं आहे की आधी स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजे. मी जो काही धंदा करणार आहे तो यशस्वी होणारच, पॉझिटिव्ह पाहिजे. आणि जेव्हा धंद्याचं किंवा काम जेव्हा करून घेता, तो जे आता मला 10 माणसांना कामं सांगायची आहेत, पण ती 10ही कामं तुम्हाला स्वतःला आधी यायला पाहिजे. मग तुम्हाला त्या माणसाचं काय चुकतंय. तुमचं म्हणणं असं आहे की आता पॉडकास्ट जर मी करत असेल तर मला एडिट पण आलं पाहिजे, शूट पण आलं पाहिजे, म्हणजे त्यातल्या चुका कळल्या पाहिजेत. हा एवढं ठीक आहे. म्हणजे नाही असं नाहीये, तुम्हाला पदार्थ एखादा माणूस विचारतो की हा पदार्थ कसा झालाय, हा नाही बुवा नेहमीसारखा लागत असं तुम्ही म्हणालात तर ते बरोबर नाही. तुम्हाला ह्याच्यात मीठ कमी पडलंय का, तुम्ही जास्ती भाजलाय का, काय केलं. मी आपल्यासोबत गंमत केली. नाही हे कळलं तर तो किंवा मनुष्य बाद तुम्हाला- झालेला पदार्थ पुन्हा उत्तम करायची कला आपल्याला. हा. तोटा होऊन उपयोग नाही. त्यातनं फायदा कसा करावा? हा तुमची Solid आहे त्याचा हिशोब क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. हिशोब ठेवायला पाहिजे. काय वापरलं, किती किमतीचं वापरलं, ते आपल्याला परवडत नाही का नाही. लघुउद्योग मोठा व्हायचा असेल तर हिशोब पहिला कळायला पाहिजे. किती छान केलेलं काम आहे माणसाचं, बरोबर. त्याच्या परिश्रमाचं आपल्याला फळ मिळते की नाही हे कळायला पाहिजे. वा. 10 बायका लावल्या आणि आपल्या बसल्यात काहीतरी गप्पा मार, तुमचं लक्ष पाहिजे त्याच्यात. काय झालं तर काय होईल हे आधी आपल्याला कळायला पाहिजे, वा. तरच धंदा मोठा होतो. तुमच्या बोलण्यानं मला अंदाज आला तुम्ही कसा व्यवसाय करता. कुठलंही काम करताना लाज वाटली नाही पाहिजे.
कारण मी जेव्हा म्हशी सांभाळत होते किंवा ह्याच्यात काम करत होते ना मोगऱ्यात, तेव्हा एक गाडीतनं माणूस उतरला, म्हणाला मला डेअरीच्या मालकांना भेटायचं आहे. मी माझ्या पायात गंबूट होते, तो कोट हातात करी शेण उडतं अशा ह्याच्यात म्हणून. काय करावं आपण, सांगावं का? हां म्हटलं खरं सांगू का, ही डेअरी मी चालवते, म्हटलं हे सगळं मी बघते. हो म्हणाले, चला तुम्ही माझ्या गाडीपर्यंत चला. म्हटलं का, काय झालंय? नाही म्हणाले, माझ्या बायकोला संधिवात आहे, तिला उतरता येणार नाही, मला ती व्यक्ती दाखवायची त्यांना. म्हणजे असे पण चांगले अनुभवतात, पण आपल्याला आत्मविश्वास एक पाहिजे आणि कुठल्या कामाची लाज वाटली नाही पाहिजे. वा. आपण चोरी करत नाहीये ना, म्हणजे ते काम नक्कीच चांगलं आहे. वा. एखादा पदार्थ आज आपला चांगला झालाय हा खपतोय म्हणून दुसऱ्या दिवशी त्याच्यात साधे भेसळ किंवा असं हे नाही होता का मग कधीच तुमचा धंदा पुढे जाऊ शकणार. क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. मी माझ्या हर्बल प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा क्वालिटी मेंटेन केली. सुप्रभाची प्रॉडक्ट्सनं डोळे मिटून घ्या, इतकी लोकांची त्याचे कमर्शियल रेट लाव रे. आणि अनुष्का मंचिंग म्हणून मी प्रॉडक्ट चालू केले. सुपारी आहे, म्हणजे विदाऊट सुपारी मुखवास, आवळ्याचे सुपारी, त्याची पापडी, त्याचे तुकडे, ओवा केलाय, अशी इतरही प्रॉडक्ट बरीच चालू केली आहेत. ओके, आता शेवटचा एक प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. तुम्ही जो काळ बदलला तो काळ वेगळा होता. तुम्ही ज्या काळातनं वर आलात तेव्हाची माणसं वेगळी होती, पण सुदैवानं आताही तुम्ही कार्यरत आहात या काळामध्ये. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया आत्ता हा एपिसोड बघत असतील, ज्यांच्या मुली लहान असतील किंवा ज्या स्वतः मुली असतील ज्यांना मोठं व्हायचं असेल. पण काळ बदललाय, तुमच्या लेखी काळ खरंच बदललाय का? आजूबाजूला खूप असं म्हणतात की पूर्वी खूप चांगली माणसं होती, आता शाश्वती राहिली नाही आहे कशाची. पूर्वी आपला मुलगा पलीकडच्या बिल्डिंगमध्ये एका गल्लीमध्ये पलीकडे खेळायला जात असे, चालायचा, आता भीती वाटते की पलीकडच्या गल्लीत तू जाईल की नाही. अशी परिस्थिती आता भवताल झाल्या असं म्हणतात. महिलेला उद्योग करण्यासाठी आता तशी परिस्थिती राहिली आहे का जी तुमच्या वेळेला होती? परिस्थिती काय फार बदललेली आहे, पण तुमची क्वालिटी आणि प्रत्येक पदार्थ तुम्ही जर सोसायटी वाईज म्हणतोय मी. सोशली जो सिक्युरिटी इनसिक्युरिटी होती, पूर्वी सिक्युरिटी खूप असेल कदाचित. म्हणजे पूर्वी तुम्हाला 5वीत असताना रेल्वेनं पाठवलं असेल तर तुम्ही ZP मध्ये गेला असाल, आज पाठवण्यासारखी परिस्थिती आहे. त्या माणसाला ना, त्या माणसं स्वतःला निर्णय घेण्याची नाही तो ठाम पाहिजे आधी. तो ठाम असल्यापेक्षा त्या मुलाच्यातला आत्मविश्वास वाढायला पाहिजे. जो काय माहितीये का, तू असं करू नको बाळा, पडशील, तू खर्चट आहे, तुला लागेल. आम्ही त्याला इतकं त्या मुलाला लहानपणीच पंगू करून ठेवतोय. माझ्या वडिलांचं उदाहरण सांगते. आम्हाला सिंगल बार शिकवायचं, हाताची कातळी द्यायची. हो आप्पा इतकं लागलंय, होईल बरं, काही नाही, चल जा. जेव्हा माझ्या हाताला लागलं, माझ्या गुडघ्याला लागलं, तरी काही नाही, मी बरीच होणार आहे आणि पुढेच जाणार आहे. असं जेव्हा त्या मुलाच्या ती मानसिकता तयार होईल ना, तर तो कशाला घाबरणार नाही. आता आई जास्ती यायला घाबरते. पाहिजे मुलाला, नकार पद्धतीचं आहे. हल्ली एक मुल असतं, मला ते खेळणं पाहिजे, आई बाबा लगेच त्याला सांगायला पाहिजे, मिळणार नाही हे त्याला ठामपणे सांगायला पाहिजे. म्हणजे तो मोठा झाल्यावर यश मिळवलं तरी पचवू शकतो, नकार मिळवला तरी पचवू शकतो. त्याला आत्मविश्वास आपण वाढवायचा. त्याचा आत्मविश्वास वाढायला आजकाल आई वडील जे आहेत ते थोडं मुलांना जास्ती ओव्हर प्रोटेक्ट मग थांबा, मी त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. खरंच मला ते तुम्ही बोला की आणखी सुचतं काहीतरी. आजच्या मुलींना, स्पेशली आज वुमन्स डे आहे, महिला दिन आहे, मुलींना वाढवताना त्यांच्यामध्ये कुठला नेमका गुण आपण, प्रत्येक मुलीमध्ये हा गुण असायला पाहिजे असं कुठला वाटतं? आत्मविश्वास. बरं, आणखी प्रिसाइज, त्या मुलीला हे शिकवा. कष्ट पण करायची सवय पाहिजे, कष्ट सगळी करायची. कामं करता यायला पाहिजे. ऍक्च्युअली प्रत्येक मुलीला वाढवताना आधी आई वडील खूप पॉझिटिव्ह पाहिजेत. बरं, म्हणजे तुमच्यामध्ये जर आम्हाला लहानपणी आप्पा नाही म्हणायचं नाही वगैरे हे, तेव्हा त्यांचा राग यायचा, पण त्याचा उपयोग आत्ता ह्या काळात होतोय, शेवटपर्यंत होतोय. म्हणजे मुलांच्या आता मग त्याच्यासाठी मुलांना क्लासेसला घाला, याला घाला, असं आजकाल होत आहे. पण आई वडिलांनी पॉझिटिव्हपणा त्या मुलांच्यात कसा वाढवता येईल ह्याकडे बघितलं पाहिजे. आणि नकार पचवायची पण ताकद आणि त्यांच्यामध्ये त्याची आवड आणायला बघून पाहिजे. त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे.
आणि नाही, सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं, माझ्या मुलाला ड्रॉइंग यायला पाहिजे, तबला वाजवता यायला पाहिजे, गायला यायला पाहिजे, असं न करता तो खेळात क्रिकेट सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे असं असा प्रेशर हट्ट घेऊन धरू नये. होत नाही. नाही चार गोष्टी शिकवायलाही हरकत नाही, पण त्याचा कल कोणत्या गोष्टीमध्ये जास्ती आहे हे लक्ष देऊन ती गोष्ट पुढे वाढवायला पाहिजे. कारण आता पुढच्या काळामध्ये असं आहे की मुलांना स्वतःचा वेळ स्वतः घालवायला आला पाहिजे. कारण आमच्या काळामध्ये जेवढं एकत्र हे होतं ना तसं आता नाही आहे. आणि मुलं म्हणजे आपला समाज पण कमी होतो, एकही मुलं आहे, दुसऱ्या मुलाशी त्यांनी कसं वागलं पाहिजे हेही शिकवलं पाहिजे. म्हणजे त्याला नॉर्मल कुणाशी बरोबरी करता कामा नये. या माझ्या मित्राला इतके मार्क म्हणजे आयानी त्यांच्या स्पेशली की हे सांगितलं पाहिजे, अरे तुला ती कला येत नाही पण तुला दुसरी येते ना, त्याच्यात तू हे कर. त्याचं हे आयाने मॉरल शिकवलं त्याला पाहिजे. मॉरल सपोर्ट दिला पाहिजे. त्याला नकारातली गोष्ट असेल ती पॉझिटिव्ह करून सांगता आली पाहिजे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं त्या मुलाला सुदृढ बनवलं पाहिजे, मनाने आणि बुद्धीनं आणि ताकदीनं. खरी गोष्ट. वा त्याचं मन, बुद्धी आणि शरीर तिन्ही मजबूत बनवा. वा. तर जाता आता शेवटचा प्रश्न मला हा विचारायचा आहे की आता महिला दिन आहे आणि महिलांबद्दल बोलतोय, तर तुम्ही इतक्या सगळ्या वेगवेगळ्या सिच्युएशनमधून पासआउट होऊन आता मोठ्या झाल्या, स्वतःचं अस्तित्व तुम्ही उभे केलं. आज घराघरामध्ये लहान मुली आहेत, मुलींचं संगोपन होत आहे, बरं वाईट हे आपण नंतर बघूया. पण मुलीनं जर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर लहानपणापासूनच तिच्यामध्ये काही गुण पेरले पाहिजेत असं मला वाटतं. कुठल्याही मुलामध्ये मुलीमध्ये, पण आता महिला दिना म्हणून मुलीमध्ये. तर तुम्ही काय सजेस्ट कराल, काय आवर्जून सांगाल की संगोपन करताना लहान मुलीमध्ये हे गुण आवर्जून पेरा, आईवडिलांनी किंवा नातलगांनी ते केलं पाहिजे, काय सांगाल? एक तर मुलीमध्ये तिला सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे. दुसरी गोष्ट, आणि मुलीची जी आई असते ती आई मुलीकडे आपली मुलगी म्हणून बघत असते, तिला सपोर्ट करत असते. पण पुढच्या काळामध्ये आईपेक्षा सासूनी सपोर्ट करणं हे जास्ती महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्या सासवांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपली सून जर एखादा व्यवसाय करणार असेल तर तिला भांडवलाची मदत हवी आहे, मदत करा. आणखीन दुसरी गोष्ट, आणखीन काही मदतीची गरज आहे, तिला घरातल्या कामाची मदत आहे, तिला काही शिकवायला हवं आहे, काही करायला हवं आहे, तर हे सासवानी मुख्य मदत करायला पाहिजे. कारण आई पण सासू असतेच आणि सासू ही सासू असतेच. आई मुलीला आपल्या मदत करण्याकडे कल थोडा जास्ती असतो आईचा, पण तो कल सुनेकडे जर तिने केला तर सगळ्या सासवा म्हणजे सासू सुनेचं रिलेशन चांगलं असायला पाहिजे. लहानपणापासून तिला आपला सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे. त्याचे कराटे आहेत, आणखी काही, हे तिला शिकवलं पाहिजे. आणि लोकांच्या असं घाबरून मागे व्हायचं असं लहानपणापासूनच हे त्यांना बिंबवलं पाहिजे की असं करून उपयोगाचं नाही, तुमचं तुम्हाला जगता आलं पाहिजे असं मला वाटतं. आता प्रत्येकीचं लग्नच होईल अशी पण आता हे राहिलेलं नाही. आता मुली लग्न सुद्धा म्हणजे आपापलं एकटं करायला लागेल, तर त्याच्यासाठी डिफेन्स आता आपण म्हटलं तसं आलंच पाहिजे. पण तिनं मग तिच्या आईने तरी तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. ती जो काही व्यवसाय करणार असेल तर त्याच्याकरता तिला काय काय गरज आहे, मग तिच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यासाठी तिनं ही मुलगीने पण खंबीरपणाने त्याला तोंड दिलंच पाहिजे. त्याच्यासाठी व्यायाम गरज आहे आणि तिची आई आणि घरातल्या लोकांनी तिला पूर्ण पाठिंबा देऊन तिला तिच्या पायावर उभं केलं पाहिजे. आधी लग्न करताना सुद्धा प्रत्येक मुलीने आपल्या स्वतःच्या पायावर जेव्हा उभं असेल तेव्हाच त्यांनी लग्न करावं असं मी म्हणते. ओके. मला असं वाटतं लहानपणापासून आई वडिलांनी मुलगा आणि मुलग्यात फरक करू नये. मुलालाही जितकं सक्षम करू तितकं मुलीला केलं पाहिजे. शिक्षण मुलाला देतो मुलीला देतो असं करता नव्हे, आणि दोन्ही मुलं आपली सक्षमपणे असं होतं आता अजून खेडेगावात म्हणा किंवा काही घरातून मुलीला दुय्यम वागणूक आहे. आमच्या काळात आम्हाला मिळाली नाही, हा गोष्ट वेगळी आहे. पण अजून काही घरातून मुलीला दुय्यम वागणूक आहे, किंवा तुझ्याकरता हे करू नको असं म्हणून नाही. त्या मुलीला सक्षम होण्यासाठी पूर्ण पाठिंबा आईवडिलांनी दिला पाहिजे. आणि त्या मुलींनी सुद्धा हे माझं करणं काम आहे असं समजून स्वतः ताटपणे उभं राहायला पाहिजे. हे आधी शिकवायला हवं की तू मुलगी म्हणजे फक्त परक्याचं धन वगैरे काही नाही. आता तू म्हणजे स्वतः एक व्यक्तिमत्व आहेस. तुम्ही काय सांगाल? तिला आधी आयुष्यात काय धोके असतात
आणि आपण त्याला कसं तोंड द्यायचं हे आईनं समजून सांगायला पाहिजे बर. की समाजात वागताना एखाद्या गोष्टीत किती जवळ जायचंय कसं वागायचंय हे तिला कळलं पाहिजे. त्यातले सगळे धोके तिला आता खूप मुलीला काहीही माहीत नसतं. तर आईनं शिक्षण हे पालकांनी आणि शिक्षकांनी सगळ्यांनी तिला हे सगळं शिकवायला पाहिजे. आणि तू घाबरू नको, आम्ही आहोत हे Yes. तिचे हा कॉन्फिडन्स दिला पाहिजे. हां. वा. मला या उद्योगमंत्र सेगमेंटमधून एकतर तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी ऐकायला मजा आली. हे गप्पाष्टक जे रंगले ते खरंच खूप खोल जाऊ शकतं, कारण मला माहिती आहे की जनरली एका व्यक्तीला साधारण उकरायला किंवा उसवायला 2 तास लागतात. तुम्ही तिथे 7-8 जणी आहेत, त्यामुळं त्याच्यामध्ये हा वेळ खूप कमी याची मला पूर्ण कल्पना आहे. पण या गप्पांमधून अंदाज आला असेल की कशी शिकवण असते, संस्कार कसे असतात, मुली कशा मोठ्या होतात, मोठ्या झाल्यानंतर कशा कशा पद्धतीनं कन्वर्ट होतात वेगळ्या गोष्टीमध्ये आणि पुन्हा त्या स्वतःचं अस्तित्व सुद्धा सांगतात, मोठं करतात. तर तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलात, हजेरी लावली, त्याबद्दल खरंच आभार. तुमचे उद्योग वेगवेगळे आणखी मोठे व्हावेत आणि हा एपिसोड बघून निदान प्रत्येक घरातली एक मुलगी जरी शहाणी झाली तरी तो खूप मोठा फायदा आहे असं मी मानेन. जाता जाता एक छोटीशी भेटवस्तू आपण या सगळ्यांना देणार होतो, तर ती कोणाच्या हस्ते द्यायची असा एक विषय सुरू होता. तर एक मताने एक नाव माझ्याकडे आलं, ते आहे स्नेहा करमरकर यांचं. तर करमरकर कोण हे ऑलरेडी तुम्हाला कळलं असेल, कारण बऱ्याचदा ते नाव आलेलं आहे. तर आणि हे एकमतानं आलेलं नाव आहे, असं काही नव्हतं की यांना द्यायचं त्यांच्याकडून घ्यायचं आहे. आपल्याला जी एखादी छोटी गोष्ट मिळते ती कोणाच्या हातून मिळावी असं वाटणं हे फार गमतीत आणि कौतुकास्पद आहे आणि छान पण आहे. तर मी स्नेहा यांना बोलणार आहेच, पण स्नेहा का याबद्दल तुम्ही सांगावं, मग आपण त्यांना बोलू. स्नेहा म्हणजे आमच्या भावाची बायको आणि आमच्या सगळ्यांचा एक बांधलेला दुवा आहे ती. तिच्यामुळे आम्ही सगळ्या खूप एकत्र आहोत. म्हणजे आमच्यातलं सगळ्यांचं बॉन्डिंग आहेच, पण त्या बॉन्डिंगला चांगलं भक्कम बळकटी देण्याचं काम आमच्या मंजूनी केलेलं आहे. त्यामुळं आम्ही अजूनही आई अप्पा आमचे जरी नसले तरी आम्ही ते असताना ज्या हक्काने जात होतो त्याच हक्काने आम्ही माहेरी जातो. आणि ती ओढ मंजू आणि आमच्या दिलीपनी ती अजूनही सांभाळली आहे. त्याच ओढीने आम्ही आत्तापर्यंत तसंच मिरजला जातो. म्हणजे अजूनही माहेर पण त्यांनी आणि आमचं माहेर पण ते अत्यंत सुंदर करतात. स्नेहाजी प्लीज या. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्र म्हणे जरूर सबस्क्राईब करा, फॉलो करा. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. आज या उद्योगमंत्र सेगमेंटच्या निमित्तानं या गप्पाष्टकामुळे ही इतकी सगळी छान मंडळी आपल्याशी जोडली गेली आहेत. एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा आणि पाहत राहा मित्र म्हणे. थांबतो, भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार.